झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी जन्म आलो त्याचे अजफळ झाले साचे अजफळ झाले साच अजफळ झाले साच जन्म आलो त्याचे अजफळ झाले साचे अजफळ झाले अजफळ झाले जन्म आलो त्याचे अजफळ झाले साचे अजफळ झाले साचे अजफळ झाले साचे जन्म आलो त्याचे अजफळ झाले साचे अजफळ झाले साचे अजफळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले संती पय निरसाली पय निरसाली कंदी पय निरसाली तुम्ही सांभाळले संती पय निरसाली पय निरसाली कंदी पय निरसाली सुत सत्य झालो इच्छा केली ते पावलो 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 तुम्ही सांभाळले तुम्ही सांभाळले सांगे सांभाळले संती तुम्ही सांभाळले सांभाळले संती पय निरसाली पय निरसाली जय भगवान कुमार जय जय भगवान कुमार जय जय भगवान कुमार जय 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 भगवान कुमार जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो तुम्ही
बसलेले चालेल का? मायबापांना एक विनंती केली तर कीर्तन खरं तर मंडप मध्ये येऊनच श्रवण करावं, त्याचं फार मोठं कारण आहे. ओघाला आल्यावर मी ते सांगन, पण विनंती आहे माझ्या मायबापांना, आजूबाजूला बसलेले सर्व भाविक सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो आणि एक विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी येऊन जर बसला तर खूप चांगलं होईल. चला या सगळे, या समोर बसलेले, मागे बसलेले, तिकडे बसलेले सर्व तरुण या. परत परत नाही मायबाप हा योग. जन्मालो त्याचे आजी फूल झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शकेव, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. विठ्ठला योगपीठ तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझे चरण संतांनीया, तुझे चरण संतांनीया, तुझे चरण संतांनीया. साठी निवडलेला भंग. महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी वैराग्याचे पुतळे, देहू निवासी आणि महावैष्णव ज्ञानोबा माऊलींच्या विचारांच्या घाटावरती स्वतः स्नान करून इतर समाजाला आत्मज्ञानाची प्रौढी प्राप्त करून देणारे सत्य स्वरूपाचं शांत दांत उदात्त कोमल कोवळ्या अंतःकरणाचे चिरस्थिर अखंडित आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके दळीवाळ भक्त आणि अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे आध्यात्मिक गुरु विश्ववंदनीय जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा तुकाराम गाथेतील बहुतेकांच्या पाठांतरातील बहुतेकांनी ऐकलेला सुंदर गोड आणि उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तन निरूपणाकरता निवडला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. प्रश्न असा आहे, अभंग ज्यांचा आहे ते तुकोबराय, पण ते आहे कोण? तर त्याचं उत्तर असं आहे, तर इंद्रायणीच्या तटावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. मानवतेचा महान नंदादीप म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. ज्ञान भक्ती वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. प्रगल्भवादी बुद्धिमत्तेच्या बुद्धिमत्तेला न उमगलेलं कोडं म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. या मृत्यू लोकातून सदेह वैकुंठ गमन करणारे एकमेव संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. वारकरी संप्रदायाच्या महान वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि जगाच्या पाठीवर जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात पहिली कर्जमाफी करणारे एकमेव संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि ज्यांचं नाव ऐकलं की यम सुद्धा तळा तळा कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, नाम घेता कापे, नाम घेता कापे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, नाम घेता कापे, नाम घेता
कीर्तन निरूपणाकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर परमार्थात आलेली अनुभूती स्वानुभवाने सांगत असताना जन्माचं वर्णन करणारा सार्थक भाव सांगत असताना संतांचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला अभंगाचा भावार्थ लक्षपूर्वक ऐका. जन्मालो त्याचे मी जन्माला का आलो, त्या मागचं कारण काय, आलेल्या कारणाचा लागलेला शोध. आणि नुसता शोध नाही लागला मायबाप, तर ते कारण सिद्धीच गेलं. हे ज्यावेळेस तुकोबरायांना कळालं त्यावेळेस तुकोबराय म्हणतात आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे खरं. आज त्या गोष्टीचं फळ खरं झालं. कशामुळं, तर तुम्ही सांभाळलेले संधी, तुमच्यासारख्या संत महंतांनी सांभाळ केला. त्यामुळं सांभाळ केला म्हणजे नेमकं काय केलं, तर आमच्या अंतःकरणामध्ये असणारी भय भीती अज्ञान अंधकार नष्ट केला. अंधकार नष्ट केला म्हणजे नेमकं काय केलं, इको थोडा जास्त झाला दादा. अंधकार नष्ट झाला म्हणजे नेमकं काय केलं, तर खऱ्या अर्थानं सत्यमय ज्ञानाचा शोध खऱ्या अर्थाने आम्हाला करून दिला. याचा परिणाम काय झाला, तर भय निरसली खंती. आता आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भय भीती अज्ञान अंधकार राहिलेला नाही. जीवनाला भय भीतीपासून आम्ही आता मुक्त झालेलो आहोत. याचा परिणाम काय झाला, साधकाने विचारलं तर तुकोबराय म्हणतात की जीवनाला कृतार्थ भाव लाभला. कृतकृत्य झालो का, इच्छा केली ते पावलो. जी इच्छा आशा आकांक्षा अपेक्षा होत्या या आता आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा आशा आकांक्षा अपेक्षा राहिलेल्या नाही. जीवनाला कृतार्थ भाव मिळाला. आता मायबापांनो मला सांगा, जीवनाला कृतार्थ भाव केव्हा मिळत असतो, तर ज्या वेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये असणारे काम क्रोध लोभ मोह मद मस्त दंभ अहंकार हे विकार बाजूला होतात. हे विकार गळून जातात आणि एकदा की हे विकार बाजूला झाले गळून गेले की जीवनाला कृतार्थ भाव मिळत असतो. आणि एकदा की जीवनाला कृतार्थ भाव मिळाला की मनुष्य देह आपोआप विदेह अवस्थेला प्राप्त होत असतो. आणि एकदा की ती विदेह अवस्था प्राप्त झाली की मग त्यांचं काळही काही करू शकत नाही. कोणता काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. तो काळ त्या काळाचंही भयभीती राहिली नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. परिहार देण्या अगोदर अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन त्रिवार मानाचा मुजरा करतो. खरतर या राजाचे अनंत उपकार आहे मायबाप तुमच्या आमच्यावर. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या या हिंदुस्थानच्या मातीमध्ये जन्माला आलेच नसते. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आलेच नसते तर नसती झाली कथा, नसती झाली कीर्तन आणि नसती उभे राहिली अखंड हरिनाम सप्ताह. आणि वैजापूर तालुक्यातून डॉक्टर प्रवीण देशमुख पाटील तुमच्या समोर जगद्गुरु तुकोबरायचा अभंग घेऊन थोडंसं शिवचरित्र मांडायला आलेच नसते. या राजाचे अनंत उपकार आहे. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आलेच नसते. राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते. बाटल्या असते आमच्या या बहिणी, नसतं दिसलं कुंकू कपाळी, अरे नसती दिसली अंगणात तुळस आणि नसतं दिसलं देवळावर कळस. माझे राजे देव नव्हते पण ज्यांच्यामुळे देवळा देव आहे त्या देवाचं नाव म्हणजे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज. तर रामायण हे नंदादीपासारखं आहे, महाभारत हे विजेसारखं आहे आणि शिवभारत हे वादळासारखं. माणसाने कसं जगावं हे मला रामायण शिकवतं. माणसाने कसं मरावं हे मला श्रीमद भागवत शिकवतं. पण राष्ट्रासाठी माणसाने कसं जगावं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्रासाठी धर्मासाठी कसं मरावं हे आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. आणि म्हणून थंड पडलेल्या रक्ताला बंड करून उठण्यासाठी महाराज आज तुमच्या तरुण तरफदार मर्द मावळ्यांना गरज आहे तुमच्या चरित्र कथेची. त्यामुळे आज या पावन पुण्यभूमी सावरचोळ नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं औचित्य साधत जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाद्वारे आम्ही आपल्याही चरित्राला थोडासा स्पर्श करणार आहोत. तत्पूर्वी मी सर्व मायबापांच्या चरणी 2 विनंत्या करतो. पहिली विनंती अशी आहे, ज्या माझ्या राजानं तुम्हाला मला ताट मानेने जगायला शिकवलं, स्वाभिमान शिकवला, अभिमान शिकवला, त्या राजाचं चरित्र ऐकत असताना पाठीचे मनके सरळ करून बसा. आता नाही, चालू झाल्यावर. आणि दुसरी विनंती अशी आहे, माझ्या राजाचं चरित्र ऐकत असताना अंगावर शहारा निर्माण झाला तर टाळी ही वाजवायची, तर
टाळी अशी वाजवायची की टाळ्याचा कडकडाट हा स्वर्गात गेला पाहिजे आणि तिथून माझे राजे म्हटले पाहिजे. बघा रे बघा, तानाजी बाजी यासाची आप्पाजी चिमणाजी कडदोजी कोंडाजी बघा, 350 वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीत माझे मावळे आजही जिवंतच आहे. आता म्हणू नये पण म्हणतोच, जेवढे या ठिकाणी मंडपात बसलेले जिवंत मावळे त्यांनीच टाळ्या वाजवा. म्हणायला नाही पाहिजे महाराज, पण म्हणावं लागतं हे दुर्दैव या महाराष्ट्रात. खर तर भक्ती आणि शक्तीचा संगम या मातीत झाला, म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय जिवंत राहिला. म्हणून भक्ती आणि शक्तीचा संगम घालणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवराय यांच्या चरणी नतमस्तक होऊया. खर तर कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 1 मिनिटात द्यायचा तो पर्याय असा, सालाबाद प्रमाणे याही वर्षी साधू संतांच्या देवदेवतांच्या कृपा आशीर्वादानं सुरू असलेला हा ज्ञानदान अन्नदान अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दैनंदिन कीर्तन सेवा, आणि त्या निमित्तानं आजच्या या 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. हे माझं महद्भाग्य, ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व श्रोते सज्जन मायबापांचा आलेला हा दर्शनाचा योग, ते समस्त आयोजक नियोजक संयोजक महाराज मंडळी श्री क्षेत्र सावरसोळ यांना प्रथमतः या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्यांचा मला सगळ्यात पहिले फोन आला ते भीमराव पिंगळे, त्याचप्रमाणे ज्यांचा संपर्क वेळोवेळी होत राहिला ते कैलास सर, प्रथमतः यांना धन्यवाद देतो. कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व श्रोते सज्जन, टाळकरी वारकरी विनेकरी चोपदार महाराज मंडळी सर्वांच्या चरणाविंद या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. खर तर वारकरी संप्रदायाचा पाया महावैष्णव ज्ञानोबा माऊलींनी रचला. गेम कमी करा दादा थोडीशी. वारकरी संप्रदायाचा पाया महावैष्णव ज्ञानोबा माऊलींनी रचला. ज्ञान देवे रचिला पाया आणि तुका झाला शिकळस. त्यानंतर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय ज्यांनी फुलवला बहरवला रुजवला ते हे महाराष्ट्रातले नामवंत गायक वादक मंडळी आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय जिवंत आहे. नाहीतर आमच्या सारख्याने यावं 2च अभंग पाठ घ्यावी, तुमचेच पैसे घ्यावे आणि तुम्हाला चाकलीचे डोस पाजावे. पण ही मंडळी आहे म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय जिवंत आहे. म्हणून या महाराष्ट्रातल्या रत्नासाठी टाळकरी विनेकरी चोपदार महाराज मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठांसाठी एकदा जोरदार टाळ्या ह्या झाल्याच पाहिजे. कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व श्रोते सज्जन मायबाप आहे. खर तर या ठिकाणी ज्यांनी गोड अशी चाल गायली हरिभक्त पारायण नवनाथ महाराज आहे, शुभम महाराज आहे, आदी करून सर्व महाराज मंडळी आहे. मृदंग मणी मृदंग सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे हरिभक्त पारायण आदरणीय अभिषेक महाराज आहे. या ठिकाणी आमचे हार्मोनियम वादक आहेत. आदरणीय सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या सोबत आलेले हरिभक्त पारायण शंकर महाराज खैरनार आहेत. जवळपास 4 राज्यात जाण्याचा योग, जी टॉकीज असेल, मन मंदिर असेल, गजर कीर्तनाचा भगवंताच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं असं एकही चॅनल नाही की त्याच्यावर आमचं कीर्तन झालं नाही. 4 राज्यात जाण्याचा योग आणि त्यापासून महाराज 3 वर्षापासून माझ्या सोबत आहेत. शिवचरित्र कथा 7 दिवसाची आम्ही करतो तेव्हाही ते बरोबर असतात, म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद. ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाव नाही घेतलं ते सगळे महादेव. सुंदर नियोजन आहे, सुंदर आयोजन आहे, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. बऱ्याच वेळेस कधी कधी असं होतं, सुंदर नियोजन असतं, सुंदर आयोजन असतं. एकदा असंच आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, मंडप सुंदर होता, त्या ठिकाणी बसलेले श्रोता मंडळी या ठिकाणी तल्लीन झाले. एकदा कीर्तन असं सुरू झालं मायबाप की कीर्तनकारही तल्लीन झाले, गाणारेही तल्लीन झाले, वादकही तल्लीन झाले, श्रोते मंडळीही तल्लीन झाले. अक्षरशः त्या ठिकाणी काही वेळात भगवंत अवतीर्ण होणार अशी अवस्था निर्माण झाली होती. आणि मी सुरुवातीला साऊंड सिस्टीम वाल्याचं नावच नव्हतं घेतलं, ते निम्म्यात चालून माईकच घेऊन गेलो. कारण साऊंड सिस्टीम मला फार महत्वाचा असतो. वक्ता किती सुंदर आहे याला महत्व नाही. उद्या मी निघून गेल्यानंतर तुम्ही म्हणाल काय होते वैजापूरून, काय नाव म्हटले, डॉक्टर प्रवीण दुशिंग पाटील म्हटले, शिवचरित्र खूप छान सांगतात आणि कशाला आणलं हो त्यांना. पण सिस्टीम जर चांगली असती ना मायबाप तर खरोखर काळजात घर करणारं ते वातावरण निर्माण होत असतं. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. एकदा असं झालं, एका ठिकाणी मी सांगत होतो दादा थोडा इको, दादा थोडा इको. तुम्हाला नाही, आता तुम्हाला मला समजलं, मला थोडा आवाज कडक लागतो. आता थोडा इको जास्त झाला भरपूर, असं हवा पण जास्त झाली, हवा थोडीशी कमी करा, मोकळा आवाज येईन असं करा. असं मी त्या सिस्टीम वाल्याला सांगत होतो. त्याला 3दा सांगू, दादा थोडा इको, दादा थोडा इको, दादा थोडा इको. दादाला इकोच कळाना. दादाला 4 सांगितलं, 2दा सांगितलं, 3दा सांगितलं. मग दादाला वाटलं तर महाराज वैतागले. ते उठले, सिस्टीम वाले उठले. मला म्हणले थांबा महाराज. आतमध्ये गेले, खोली बघितली, खोलीत घुसले. आता म्हटलं एवढं मोठं मशीन घेऊन आता काय काय
आणि ते हळू 5 मिनिटं 10 मिनिटं झाले, हळूहळू हळूहळू कडाकडाना माझ्या जवळ आली. एवढी एवढी पुडी माझ्या हातात दिली. मला म्हणे, महाराज इको काही सापडा ना, आता फॅरन लावलीवरच झोपून घ्या. कधी कधी इको वाल्याला सुद्धा इको कळत नाही. पण गोड आणि सुंदर उत्कृष्ट साऊंड सिस्टीम दादा तुमची आहे. अशी सिस्टीम आतापर्यंत देत आहात. सुरू शेवटपर्यंत अशीच द्या. तुम्हाला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठाला माय बापांनो, माझ्याकडे काही जास्त भांडवल नाही, जास्त मला येत नाही, जास्त चिंतन पण माझ्याकडे नाही. पण जर समजा माझं बोलणं तुम्हाला समजायला लागलं, रुचायला लागलं, पचायला लागलं. आपली कीर्तनाची वेळ किती आहे? 7 ते 9. अर्धा तास मला उशीर झाला, त्यामध्ये मी तुमची कसर काढून देईन, त्याची चिंता करू नका. पण जर मला वाटलं की माझं बोलणं तुम्हाला समजायला लागलं, रुचायला लागलं, पचायला लागलं, तर 9 आहे तर फार झालं तर 9:30, 9:45, 10, 10:30, 11:45, 11. जर समजायला लागलं तर. आता एवढ्या महिला मंडळ हसल्या, इकडेही काही हसले, याचा अर्थ तुम्हाला माझं बोलणं पटलं. पटलं का नाही पटलं? पटलं का नाही पटलं? पटलं. जर आता याच्यातले काही लोक आहेत त्यांना जर पटायला लागलं तर 11च्या ऐवजी 12, 12:30, 1, 1:30, 2 पर्यंत. आता यांना नाही पटलं. जर सगळ्यांना पटलं तर जास्त वेळ नाही, 4 पर्यंत काही घेणार नाही. 1 तास उरला, थोडंच करायचं पण गोड करायचं. तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन निश्चित या ठिकाणी मी करून जाणार. आणि सगळ्यात महत्वाचं, विनोद सांगून तुमचे 10-15 मिनिटं जे गेलेले ते वाया अजिबात घालवणार नाही. कारण आयुष्याचे 2 तास तुम्ही मला देतात. आणि 2 तास, एक क्षण किती महत्वाचा आहे. कुबेराची संपत्ती टाकली, आता ते प्रमाण वगैरे आपल्याला टाकायला वेळ नाही. फक्त एवढंच सांगतो, एक क्षण किती महत्वाचा आहे. त्यापेक्षा तुमचा एकही क्षण वाया घालू देणार नाही. फक्त तुम्ही एक काम करायचं, जेवढ्या जेवढ्या गोष्टी देता येईल तेवढं मी निश्चित देईल. थोडं अध्यात्म देईल, थोडं संत चरित्र, शिवचरित्र. माझे बहीण भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. तरुणाने तरुणाच्या काळजात हात घालून 2 गोष्टी सांगाव्या, निश्चितपर्यंत त्यांच्या काळजात पोहोचवा. निश्चित ज्यासाठी मला बोलवले ते काम मी या ठिकाणी करून जाणार. फक्त तुम्ही एक काम करायचं, सर्वांगाचे कान करायचे. ज्या ज्यावेळेस माझ्या विठ्ठलाचं भगवंताचं भजन होईल त्या त्यावेळेस हातानं टाळी, मुखाने ना माता, 1 तास एवढंच तुमच्याकडे काम. तुमचं आमचं महत् भाग्य आहे मायबाप की तुमचा आमचा जन्म या भारतासारख्या पावन पुण्य देशामध्ये झाला. जगाच्या पाठीवर 216 देश आहे, त्यापैकी एकमेव देश भारत, ज्या देशात तुमचा आमचा जन्म. त्या अगोदरचं महत् भाग्य असं की तुम्हाला मला हा नरदेह मिळालेला आहे मायबाप. दुसरं भाग्य भारतात तो मिळालेला आहे. जगाच्या पाठीवर 216 देश आहे, त्यापैकी एकमेव देश ज्या देशाला मातेचा दर्जा दिला गेलाय, भारत. भारत म्हणा, आम्ही कुछ नाही आता. एकमेव देश भारत माता. आतापर्यंत कधी कोणी असं ऐकलं का हो? रशिया माता, इंग्लंड सुलतान, तर कोणी असं ऐकलं? अमेरिका मम्मी ना आफ्रिकन आली? ऐकायला पण मिळणार नाही मायबाप. एकमेव देश ज्या देशाला मातेचा दर्जा दिला गेलाय. स्वामी विवेकानंद सांगतात, चरित्र, चारित्र्य आणि संस्कृती जिथं नांदते ती भूमी म्हणजे भारताची भूमी. जहाँ डाल डाल कर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल कर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, पग पग लगता डेरा. सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोनी की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश आहे मेरा. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की भारतासारख्या पावन पुण्य देशामध्ये तुमचा आमचा जन्म आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, चरित्र, चारित्र्य आणि संस्कृती जिथं नांदते ती भूमी म्हणजे आमच्या भारताची भूमी आहे. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेमध्ये असणाऱ्या शिकागोमध्ये धर्म परिषदेला गेले असताना तिथल्या एका तत्वज्ञानं स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, स्वामीजी, तुम्ही तुमच्या देशाचं, तुम्ही तुमच्या संस्कृतीचं खूप गुणगान करतात. अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या देशात आहे, आमच्या देशात नाही? तुमच्या संस्कृतीत आहे, आमच्या संस्कृतीत नाही? त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी खूप गोड उत्तर दिलं. उत्तर लक्षपूर्वक ऐका, काळजात घर करा, त्या घरात ते उत्तर ठेवा आणि उत्तर घरी घेऊन जा. स्वामी विवेकानंदांनी त्या तत्वज्ञाला उत्तर दिलं, तुमच्या देशामध्ये आणि आमच्या देशामध्ये, तुमच्या संस्कृतीमध्ये आणि आमच्या संस्कृतीमध्ये एकच फरक आहे. तुमच्या देशामध्ये, ऐका बरं का,
तुमच्या देशामध्ये आईला सोडून प्रत्येक बाईकडे वासनेच्या नजरेनं बघितलं जातं. तुमच्या देशामध्ये आईला सोडून प्रत्येक बाईकडे वासनेच्या नजरेनं बघितलं जातं आणि आमच्या देशामध्ये पत्नीला सोडून प्रत्येक बाईकडे आईच्या नजरेनं बघितलं जातं. त्या देशातले तुम्ही आम्ही आहोत, हे भाग्य आहे मायबाप. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. आनंद हरीचे दास जन्मगे, ते हरीचे दास जन्मगे, कर्म कर्म त्यांचा झाला नारायण. आणि म्हणून भाग्यवान आहोत. दुसरं महत्भाग्य असं आहे की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे. मग तुम्ही म्हणाल काय आहे या महाराष्ट्राच्या मातीत? तर ज्ञानोबा तुकोबा नामदेवराय सारखे संत आहेत, गीता ज्ञानेश्वरी गाथा रामायण भागवतासारखे ग्रंथ आहेत, भगवंतापर्यंत पोहोचवणारे नानाविध पंथ आहे, कटेवर हात विटेवर उभा पंढरीचा तो भगवंत आहे. मग तुम्ही म्हणाल काय करतात संत? तर संत लिहितात ग्रंथ. काय करतात ग्रंथ? तर ग्रंथ लावतात पंथ. काय करतात पंथ? तर पंथ भेटवतात भगवंत. काय करतो भगवंत? तर अनंत जन्माच्या पापाचं करतो अंत, त्याचं नाव भगवंत. शेवटी मूळ पाया संत विठ्ठला. आणि असे संत या मृत्यू लोकामध्ये स्वइच्छेने येत असतात. करता प्रारब्ध हे 3 प्रकारचे सांगितले बरं का. फक्त स्पर्श करायचा आणि पुढे चालायचं, कारण आपल्याकडे आता जास्त वेळ नाही. थोडं द्यायचं पण गोड द्यायचं. ऐका माय बाप, या मृत्यू लोकांमध्ये संत येतात. भगवान परमात्म्याला आणावं लागतं, तुम्हाला आम्हाला यावं लागतं. प्रारब्ध 3 प्रकारचे: स्वइच्छा प्रारब्ध, परीच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्ध त्यामध्ये संत येतात, परीच्छा प्रारब्ध भगवान परमात्म्याला आणावं लागतं, आणि अनिच्छा प्रारब्ध त्यामध्ये तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. चला पुढे, आपल्याला यावंच लागतं. संत येतात आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं. चला पुढे करा उलट, जावं लागतं. ते आपण जात नाही, ते संत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, तो भगवान परमात्मा. हे थोडस जड गेलं, थोडं सोप्या भाषेत ऐका. मृत्यू लोकात सरळ सांगितले 3 जन्म: एक देवाचा जन्म, दुसरा संताचा जन्म, आणि तिसरा तुमचा आमचा जन्म. खतर मायबाप, संतांचा जन्म नसतो, देवाचा जन्म नसतो बरं का. देवाचं प्रगटीकरण असतं, देव प्रगट होत असतो. तुम्ही म्हणाल प्रमाण आहे काय? आयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटोला. देवाचं प्रगटीकरण आहे. देव काय येतो? धर्माच्या रक्षणासाठी, धर्म पालन करण्यासाठी, धर्म स्थापण्यासाठी. देवाचं सोडून दुसरा जन्म सांगितलाय मृत्यू लोकांमध्ये संतांचा. खरं तर संतांचाही जन्म नसतो मायबाप, संतांचं अवतार कार्य असतं. संत वैकुंठावरून या मृत्यू लोकांमध्ये येत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, जड जनजीवाचा उद्धार करण्यासाठी, आणि बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. येण्याचे कारण सांगितले 5. कोणते? वाढावया सुख, भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. यासाठी संत या मृत्यू लोकात येत असतात आणि त्याचं चिंतनाच्या भंगात आहे विठाला. त्यानंतर तिसरा जन्म या मृत्यू लोकात सांगितलाय तुमचा आमचा. थोडासा इको असू द्या दादा, थोडासा इको असू द्या, आणि वाटल्यास थोडस कमी करून आवाज, गोड आवाज द्या, मोकळा आवाज यायला असा द्या. सिस्टीम छान आहे तुमची, धन्यवाद. आणि त्यानंतर मृत्यू लोकामध्ये तिसरा जन्म सांगितलाय तुमचा आमचा. खरं तर मनुष्य देह मिळणं ही संधी आहे. कशासाठी? जन्म सार्थकी लावण्यासाठी, मोक्षापर्यंत पोहोचण्यासाठी. मनुष्य देह मिळणं ही संधी दिलेली आहे भगवंताने. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सुंदर प्रमाण देतात. काय? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार उत्तम साधन कमवण्यासाठी भगवंताने मनुष्य देह दिलेली संधी आहे. सुभाषितकार या ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वयी, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. शरीर परत नाही. भगवंताने मनुष्य देह दिली ही संधी. मनुष्य देह मिळाला नाही एकदा. आता मला सांगा,
या ठिकाणी कीर्तन चालू आहे. आता बराचसा आवाज साऊंड सिस्टीम सुंदर असल्यामुळं काना कोपऱ्यात घराघरात दारात पोहोचतोय. जे घरामध्ये टीव्हीचे बटन बदलावत आहेत त्यांच्यापर्यंत हा गोड आवाज पोहोचतो आहे. मग मला सांगा, आज ते कीर्तनाला आले नाही, उद्या जर त्यांना वाटलं चला बा वैजापूरहून डॉक्टर महाराज आले होते, आज काल जाणं झालं नाही, चला आज जाऊ, फार सुंदर चिंतन त्यांनी मांडलं, आज जाऊ, चालेल का माय बाप? चालणार नाही. मनुष्य एकदा मिळालेली संधी ही परत नाही. आता मला सांगा, तुम्ही या ठिकाणी सगळे बसलेले आहात, एकदा की या मनुष्य देहातून गेले, परत आहे का जन्म? परत नाही. परत जन्माला येशील, पण कसा? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. मनुष्य देहातून तो एकदा गेला, तिथं गेला, तिथं गेल्यानंतर परत म्हटला काय? मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. मग आम्ही सुद्धा म्हणू या पास आमच्या नाही हो कीर्तनाला. तुम्ही विषय कुठं नका निवडा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ना, बसा आमच्या कीर्तनाला. चालेल का? चालणार नाही. कारण मनुष्य देह मिळालेली ही संधी आहे. म्हणून आयुष्यात जीवन व्यतीत करत असताना माणसाने फक्त एवढंच लक्षात घ्यावं, खऱ्या अर्थानं जीवन व्यतीत करावं. कर्म भोगत असताना चांगले कर्म करून खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक कसं होईल आणि जन्म मोक्षापर्यंत कसं जाईल याचं चिंतन करावं. त्याचं चिंतनाच्या बंधात आहे विठाला. एखादा मनुष्य सहज बोलून जातो, महाराज 21वे शतक चालू, 21व्या शतकामध्ये कीर्तन कथाची गरज काय? कम्प्युटरचं युग, अँड्रॉइडचं जग आहे, या युगामध्ये कीर्तन कथेची गरज का पडावी? मला सांगा, या मृत्यू लोकांमध्ये 84 लक्ष प्राणी जन्माला येतात. जसे जन्माला येतात तसेच ते मरतात. पण मला सांगा, आतापर्यंत एखादं कुत्र आहे तुमच्या गावातलं, अनेक कुत्रे मेली असतील, त्यातलं एखादं कुत्र धरा. एखादं कुत्र मेलं ना, एखादा माणूस म्हटला का कुत्र खूप चांगलं होतं, खूप चांगलं राखण करत होतं, मालक आला की उठायचं, चोर आला की झोपायचं, असं कधी म्हणलं का? खूप चांगलं कुत्र होतं, माणसाच्या मौतीनं मेलं म्हणतं का कोणी? म्हणतं का? पण एखादा माणूस मरू द्या, सरणावर टाकू द्या, जाळू द्या, तो पेटत नाही, इकडं पसायदान होत नाही, माणूस लगेच बोलून जातो काय कुत्र्याच्या मौतीनं मेला. म्हणजे माणसाने माणसाच्या जन्मात यावं, माणसासारखं जगावं, माणसासारखं वागावं आणि जगणं संपल्यानंतर देव माणूस म्हणून मारावं, त्यासाठी कीर्तन आहे विठ्ठला. या पुढेही जाऊन सांगू का? एखाद्या माणसाने वाईट कृत्य केलं तर त्याला शासन करणारी व्यवस्था ही शासन व्यवस्था आहे. पण त्या माणसाने वाईट कृत्य करूच नाही, त्याच्या हातून वाईट कृत्य घडूच नाही, म्हणून त्याच्यावर जिथं संस्कार केले जाते ती संस्कार व्यवस्था म्हणजे कीर्तन आहे. यापेक्षाही थोडंसं पुढे जाऊन सांगतो, गुड्ड्या सोबत पळून गेली आणि गुड्डी सोबत पळून गेला, पण हे दोघं एकमेकासोबत पळून जातात, यांच्या मनामध्ये हे वाईट विचार येऊच नाही, म्हणून त्यांच्यावर जिथं संस्कार केले जातात त्या संस्काराचं नाव म्हणजे त्या संस्काराचं विद्यापीठ, त्याचं नाव कीर्तन आहे विठाला. एकंदरीत कीर्तन म्हणजे नेमका कीर म्हणजे काय? कीर म्हणजे कचरा, तन म्हणजे शरीर, दुसरा अर्थ सांगितला. कीर म्हणजे दाट आणि तन म्हणजे गवत. जिथं वाईट विचाराचं, वाईट कृतीचं, वाईट विचारांचा कचरा साफ केला जातो ते ठिकाण, त्याचं नाव कीर्तन आहे. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर कीर्तन ही एक सर्व्हिसिंग आहे. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे काय? आई मावशी बोलायचं का? डोकं पुढे तुमच्या पुढे बोला. कीर्तन म्हणजे सर्व्हिसिंग. आता तुम्ही म्हणता ही झाली सर्व्हिसिंग, मग हा धर्ममंडप काय? हा धर्ममंडप म्हणजे गॅरेज आहे. हा धर्ममंडप गॅरेज आहे महाराज. मग तुम्ही म्हणाल गाड्या कुठे? या आजूबाजूचे नाही, या बाजूला या सगळ्या गाड्याच आहे. कोणी 2 व्हीलर, कोणी 3 व्हीलर, कोणी 4 व्हीलर, कोणी टाटा आयशर, कोणी स्कूटी, या सगळ्या गाड्याच बसलेल्या आहे सगळ्या. ऐका लक्षपूर्वक म्हणजे लक्षात येईल. ऐका नीट म्हणजे बसल फिट. ऐका, ही देहरूपी गाडी बरं का महाराज, ही देहरूपी गाडी जर आम्हाला मोक्षापर्यंत न्यायची असेल तर काय करावं लागेल? ही देहरूपी गाडी जर मोक्षापर्यंत न्यायची असेल तर काय करावं लागेल? या देहरूपी गाडीला संयमाचे चाक बसवा, धर्माचं इंजिन जोडा, कर्माचं पेट्रोल टाका, ज्ञानाचा गिअर जोडा, वैराग्याची स्टेरिंग लावा, मर्यादेचा ऍक्सिलेटर लावा, नामाचा बल्ब जोडा आणि ही देहरूपी गाडी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या रस्त्यावर चालवा विदाऊट टोल नाका. ही देहरूपी गाडी जन्माचं सार्थक करून मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. ही देहरूपी गाडी. मग तुम्ही म्हणाला आम्हाला केलं गाड्या, तुम्ही म्हणाला आम्हाला केलं गाड्या, मग हे कोण आहे? हे तर लय महत्वाचे. हे पकड, पाना, नट बोल्ट, कोणी 85चे पाना आहे, कोणी नट बोल्ट आहे, हे सगळे नट बोल्ट, पाण्या, पकडी आहे. मग तुम्ही म्हणाला आम्ही हा झाला
धर्ममंडप झाला गॅरेज, आम्ही झालो गाड्या, हे झाले नटबोल्ट पाण्या पकड्या, आम्ही त्याच्यातच आलो. आपण पीटर कुठे आहे? पीटर आहे ना, कुठे आहे? जो आहे प्रत्येकाच्या अंतरंग कटेवर हात विट्यावर उभा, त्याचं नाव आहे पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज या ठिकाणी तुम्ही येतात, कीर्तन श्रवण करतात. कीर्तन श्रवण करणं ही साधी गोष्ट नाही. माझा एक मित्र आजारी पडला, 2-4 दिवस झाले, घरी गेलो. म्हटलं काय दादा भेटला नाही, काही नाही. तर डॉक्टर साहेब काय सांगा, 2-3 दिवस झाले आजारी आहे, थंडी आहे, ताप आलाय. म्हटलं मग दवाखान्यात जायचं. दवाखान्यात गेलो होतो, इंजेक्शन घ्यायचं, इंजेक्शन घेतलं. मग डॉक्टरने गोळ्या वगैरे दिल्या असतील ना? हो, गोळ्या पण दिल्या. म्हटलं घेतल्या का? डॉक्टर म्हटले जेवण कर आणि मग. अरे म्हटलं मग करायचं ना जेवण. डॉक्टर साहेब समोर अन्न घेतलं, एक घास तोंडात टाकला, तोंडात फिरू लागला, तोंडात गिळतच नाही, तोंडाला चवच नाही, गिळतच नाही. म्हटलं का रे? म्हणजे अंगामध्ये ताप आहे. एक घास तोंडात घेतला पण तो गिळत नाही का? अंगामध्ये ताप आहे. चला ना कीर्तनाला जाऊ. चांगले महाराष्ट्र नाही, 4 राज्यात गाजलेले महाराज आहे, चला ना जाऊ कीर्तनाला जाऊ. नको नको नको, लांबूनच बरं. का? अंगामध्ये पाप आहे. पाप सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येऊ देत नाही मायबाप. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुम्ही भाग्यवान आहात. 7 जन्माचं पुण्य आहे, तेव्हा कुठंतरी कीर्तनाला टाळ घेऊन उभा आहे. 3 जन्माचं पुण्य आहे, तेव्हा कुठं तुम्ही इथे बसले. आणि जे बाहेर आहे त्यांच्याविषयी मी आता सांगत नाही. विठ्ठला पण घरी झोपलेले, बाजीवर पडलेले त्यांना कोणी सांगावं? या जन्मीचं नाही, मागच्या जन्मीचं नाही, जन्मोजन्मीचं पाप हवन विधी जळण्याचा यज्ञ कुंड म्हणजे तर तो कीर्तन आहे, सांगितलाय. त्याला प्रमाण आहे मायबाप. नाम संकीर्तन साधन पै सोपे, चढतील पापे जन्मांतरी, चढतील पापे जन्मांतरी ते. धरतील पापे जन्मांतरी ते, धरतील पापे जन्मांतरी ते. नाम संकीर्तन साधन पै सोपे, चढतील पापे जन्मांतरी ते. चढतील पापे जन्मांतरी ते. चढतील पापे नाम संकीर्तन साधन पैसे, धरतील पापे जन्मांतरी ते. धरतील पापे जन्मांतरी ते. धरतील पापे जन्मांतरी ते. या जन्मीचं नाही, मागच्या जन्मीचं नाही, जन्मोजन्मीचं पाप हवन विधी जळण्याचा यज्ञ कुंड म्हणजे कीर्तन सांगितलं. कृत त्रेता द्वापार करी. या युगामध्ये भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल, भगवंताची भेट घ्यायची असेल तर होम हवन विधी केला जायचा, जप केलं जायचं, तप केलं जायचं. पण कलियुगामध्ये असं करावं लागत नाही. तुम्ही या ठिकाणाला सात्विक भावाने बसला, कीर्तन श्रवण केलं तरी सुद्धा भगवंत तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल प्रमाण आहे काय? कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगी माझे करावे कीर्तन, तिने नारायण देई भेटी. म्हणून या ठिकाणी यावं, भगवंताची भेट घ्यायची ना, कीर्तन श्रवण करावं, सात्विक भावाने बसावं, भगवंताचं चिंतन करावं, मंथन करावं. पण आम्हाला कीर्तनात सुद्धा गोड वाटत नाही. इथं आलो का आमची बडबड चालू होती. कानाचं कधी केलं बाई, साडी कधी आणली बाई, इकडून आली बाई, आलकी गेली बाई, नंदीचवर एक बाई, तुझी सासू बरी बाई, आता काल बोलत होती, ऐकत नुसती चिंता चालत राहते मायबाप. नुसती चिंता करत आयुष्य आमचं चिंतेत गेलं. मला सांगा, येतानी काय आणलं, जातानी काय न्यायचं? येतानी काय आणलं, जातानी काय न्यायचं? बोला ना मावशो का करू खाळा माहिती. येतानी काय आणलं का, जातानी काय न्यायचं? चुकीचं आहे. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेरा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेरा.
लेके आया था क्या लेके जाएगा. येताने काही आणलं नाही, जाताने काही न्यायचं नाही. चुकीचं आहे मायबाप तुमचं हे. येताने घेऊन आलो संचित प्रारब्ध, जाताने घेऊन जायचंय कर्म. साधी गोष्ट आहे मायबाप. ज्या भगवंताने तुम्हाला मला जन्माला घातलं त्यावेळेस दात दिले नाही, जाता वेळेस ठेवले नाही. साधी गोष्ट, आईच्या पोटातून बाळ बाहेर आला, आजीनं मांडीवर घेतलं, ज्या फटक्याच्या कापड्यात गुंडाळलं होतं त्याला खिसा असतो का? नसतो. पण मधले खिसे मारल्याशिवाय आम्ही राहत नाही मायबाप. आमचं कसं झालं माहितीये का? बालपणी गेले नेनता, तरुणपणे विषय व्यतान, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. 70 वर्ष झाला खाटाळावर पडला, एक हात इकडे एक हात तिकडे, थोबर वाकडं झालं, टुळू एकाच ठिकाणी पाहतो. सुनबाई खाऊ घालायला तयार नाही, लेक जवळ यायला तयार नाही, नातू पाणी द्यायला तयार नाही. कोणीतरी पाहुणे मंडळीने यावं, लागूनच पाहावं, 2 पार्ले आणावे आणि तिथंच बसावं. पार्लेची लय अवघड गोष्ट आहे बरं का. वारले तरी सुद्धा पार्ले, वारले तरी पार्ले. अहो महाराज, कधी कधी तुम्हाला सांगतो, तुम्ही अमेरिकेमध्ये जर गेले ना, तर तिथला जर तुम्हाला पेशंट एखादा, म्हणजे तिथला माणूस जर भेटायला आला तर तो का म्हणतो, बरं वाटतं का आता? छान आहे. अरे वा, पहिल्यापेक्षा तर तब्येत सुधारली तुमची, आता तर मस्त ठणठणीत दिसताय तुम्ही. ती मारायला जरी टेकलो तरी सुद्धा. फ्रान्समध्ये जर गेलं ना, तर तिथले म्हणतात, आता तर पहिल्यापेक्षा खूपच छान वाटताय तुम्ही. आणि जर कधी ऑस्ट्रेलियामध्ये गेले आणि आजारी पडलो तर तिथला माणूस आला तर तो सरळ काय म्हणतो, मला तर वाटलं तुम्ही, माझा तर उगाच चक्कर झाला, कोण म्हटलं तुम्ही आजारी? तो झोपेला असला तरी सुद्धा. पण आमच्या भारतातलं, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं जर आलं आणि ते सरळ घरी येतं, मग मी आजारी पडलो, माग एक जण आला, काय झालं महाराज, काय झालं? म्हटलं काय नाही हो, 2-3 दिवस आहे, थंडी आहे, ताप आहे, थोडा खोकला विळवला. अरे बाप, दाखवून घ्या बरं का, आमच्या गावात 4 जण मेली. अवघड आहे. ताप, अरे बाप, त्याला असं ताप होता, हात दाखवा, त्याचा हात असा गार पडला, दाखवून घ्या महाराज. 3 दिवसात उचकलं. आपल्या असं राहतं, वारले तरी पारले. येत खाकडावर पडलं, 70 वर्षाचं म्हातारं टोळू एकाच ठिकाणी पाहायला लागलं. एक हात वाकडा, एक हात इकडं, एक हात तिकडं, थोबड वाकडं, सून यायला तयार नाही, नातू जवळ यायला तयार नाही, लेक विचारायला तयार नाही, एकाच ठिकाणी टुळू पाहत. मग देवाला म्हणतो, देवा अरे काय पाप केलं रे देवा, मला हे तू भोग भोगायला लावतो? देव म्हणला, मी येडा आहे का? मी चष्मा घालून बसलो होतो का? कीर्तनात तुझी कारकीर्द सांगू का? लहान होता, आयुष्य गेलं टिंगल्या टावाळ्या करणार. थोडासा मोठा झाला, गावचा कारभार तुझ्या हातात दिला, तर तू बाप लेकाचे भांडणं कोर्टात नेली. नांदणारीला नांदू दिले नाही, सख्या भावाचे भांडणं तू बांधावरून कोर्ट कचेरीत घेऊन गेला. बापात लेख ठेवला नाही, लेखात बाप ठेवला नाही. गावच्या पोरं ऐकून, सगळ्या नागरिकून, ज्येष्ठ श्रेष्ठ ऐकून दारूबंदीसाठी अर्ज घेऊन गेला आणि तिकून हातभट्टीची परमिशन काढून आला. तू साधा आहे का? बुसना पोरांना सुरू केला, तू क्वार्टरीमध्ये पोरं उतरून आणला. अरे ज्या गोष्टी गावामध्ये एखाद्या सप्ताहामध्ये कीर्तनकार आणावा आणि तू त्याला वाकड्यात गेला, चालू सप्ताह पण पाडायला लागला. देवाला म्हणतो, देवा मी पाप केलं का? महाराज, कधी कधी असे सुद्धा नमुने असतात की गावामध्ये नको त्या गोष्टी. आता एक आठवलं होतं, पण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, सांगायला पण आपला वेळ नाही, तिकडे 2 मिनिटं वेळ निघून जाईल. 70 वर्षाचा झाला, खाटाडावर पडला आणि अशा गोष्टी करायला लागला. कधी कधी मग लोक काय करतात, अशा लोकांना वैतागून जातात. लोकांना वैतागले का मग ते म्हणतात, या घाणीला गावाच्या बाहेरच काढू द्या. मग ते मधला मार्गपात करतं, काय आमच्यासारखे. मग इकडे येतं, टाळ घेतं, विणा घेतं, कुठंतरी नाटकं करायला लागतं, टाळबिळ वाजायला लागतं. दिवसामागून दिवस जातात. पण कधी कधी महाराज असे नमुने राहतात, आमच्याकडे आले की तिथं गप बसत नाही. इथं चुळबुळ ते इथं आलं, कोणतं ते 70 वर्षाचं म्हातारं इथं आलं, जवानीत असतानाच इथं आलं. त्यानं 9 वाजण्याच्या 13 पार्ट्या केल्या. 9 वाजण्याच्या 13 पार्ट्या केल्या. जे करायचे नाही ते उद्योग केले. टाळाच्या द्वारे त्यांना बैलाच्या येसनीला वापरल्या. भजनी मंडळ जाम वैतरलं. ते म्हणले, नको, हा डोक्याला ताणच नको, आता फार त्रास द्यायला लागला. टाळ पकवादीनं सारं त्याने इकलं. काय करायचं मग? डीजे घेतला. आता डीजे घेतला, डीजे चालू केला, डीजे वाजवायला सुरुवात झाला. यानं तिथं तर गप्पा सावना, तिथं गेला, त्या डीजेवर याने शांताबाई लावून त्याच्यात बाबूराव नाचावला. आणि मग देवाला म्हणतो, देवा मी काय पाप केलं? महाराज, विनोदाचा भाग सोडा, पण त्याला प्रमाणे माणूस जाणी जे बोले, वृक्ष जाणी जे फुले, भोग जाणी जे केले कर्म धान त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले 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 त्याची भोगाले. ऐसे किती
भोगाली त्याची भोगाली उपजली मेली ऐसे किती. म्हणून भोग भोगत असताना भोग हे भोगावाच लागतात, भोग हे भोगूनच संपवावे लागतात. भोग भोगत असताना जन्माचं सार्थक कसं होईल याचं चिंतन करावं, त्याचं चिंतनाच्या अभंगात विठ्ठलावर. कीर्तनाचा मूळ भावार्थ एवढा आहे की जन्म सार्थकी लागला. मग जन्माचा सार्थक कुणी केलं, कुणी जन्म सार्थकी लावला. वेळ सांगायला नाही, फक्त स्पर्श करावं पुढे चालावं. त्या शबरी मातेनं म्हणावं जन्म सार्थकी लावला. ती शबरी माता अशी होती, मायबाप एकदाही मंदिरात गेली नाही, पण जगाचा चालक मालक भगवान परमात्मा त्या शबरी मातेला दर्शन द्यायला आला. जगाचा चालक मालक आहे काय त्याच्या हातात. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवळी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. कोण आहे तो? सारं जग त्याच्या ताब्यात आहे. काय? पर्वत वैस्कान सांडावी, समुद्र रेखा ओलांडावी, पृथ्वी भोवती व्हावी, ही आज्ञा माझी. असा असणारा तो जगाचा चालक भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र त्या शबरी मातेला दर्शन द्यायला. मायबापांनो, शबरी एकदाही मंदिरात गेली नाही, तरीही जगाचा चालक मालक तिला दर्शन द्यायला. कोणती साबण लावली होती माझ्या शबरी मातेनं म्हणून देव दर्शन द्यायला आला. अरे कोणती पेस्ट वापरत होती, अरे कोणत्या शॅम्पूने माझ्या शबरी मातेने अंघोळ केली, की कोणता परफ्यूम मारला म्हणून जगाचा चालक मालक भेटायला आला. मायबापानं वाक्य लक्षपूर्वक ऐका, वाक्य लक्षपूर्वक ऐका. बाहेरून निर्मळ व्हाल, बाहेरून निर्मळ व्हाल तर भगवंतापर्यंत जाल. अंतःकरणात तो निर्मळ झाला तर भगवंत तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. किती दिवस मंदिरात जाता, किती दिवस मंदिरात जाता, कधीतरी तो देवळातला देव घरी आणा. 40 वर्ष झाले महाराज आम्ही परमार्थ करतोय, पण एखादी बारीक गोष्ट आम्हाला सहन होत नाही. कसं परमार्थिक म्हणावं आम्ही, कसं म्हणावं? कीर्तनात यावं, सात्विक भावाने बसावं. आम्ही 2 पद्धतीनं कीर्तन श्रवण करत असतो. काही लोक असं असतात की पोपटाच्या बुद्धीसारखं चांगलं महाराजांनी काय सांगितलं ते घेतात 7 दिवसाच्या काळात, आणि काही लोक कावळ्याच्या बुद्धीसारखे असतात. टचर पडेल गाय जशी कावळा बसतो आणि टचर मारते ना, तसा तो माणूस असतो. वाईट काय सांगितलं तेवढं मात्र लक्ष देत असतं. म्हणून माणसाने जीवन जगत असताना पोपटाच्या बुद्धीसारखं जगावं, चांगलं तेच घेत जावं. मायबाप, आम्ही एकदाही आम्ही रोज मंदिरात जातो. आम्ही स्वतःला पारमार्थिक म्हणतो. कुणाला म्हणतात पारमार्थिक माहितीये का? कुणाला म्हणतात पारमार्थिक? अरे जो इथं आला ज्याच्या अंतःकरणात भय नाही, जो इथं आला त्यांनी शंका घेतली नाही, जो इथं आला मान अपमान सगळ्या गोष्टी बाजूला ठेवली, शुद्ध अंतःकरणाने या ठिकाणी भक्ताच्या रंगात रंगून गेला, तो खऱ्या अर्थानं पारमार्थिक आहे. आम्ही खूपच म्हणतो मेले पारमार्थिक आहे, अशाला पारमार्थ म्हणतात नाही बाई. एखादा सहज म्हणतो, आम्ही जर म्हटलं ये ना बाबा या ठिकाणी बसावं कीर्तनाला, तो सहज बोलून जातो महाराज हे आमचं काही परमार्थाचं वय आहे का? परमार्थ कुठपर्यंत विषय निघाला एका मिनिटात सांगतो पुढे चालतो. कुठपर्यंत आहे परमार्थ? शरीर रूपी घर चांगलं, इंद्रियात ताकद आहे, आयुष्य शिल्लक आहे, हातपाय सुरक्षित आहे, तोपर्यंत तुमचा आमचा परमार्थ आहे. विठाला देव मंदिरात नाही मायबाप, अंतःकरणात देव शोधा. हे गरजेचं नाही, वाक्य लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाचं आहे. हे गरजेचं नाही की माणसाने रोज मंदिरात जावं, हे गरजेचं नाही की माणसाने रोज मंदिरातच जावं. माणसाचं कर्म असं असावं, माणसाने जिथं जावं तिथं मंदिर व्हावं. विठाला त्या माझ्या शबरी मातेनं म्हणावं जन्माचं सार्थक केलं, त्या केवटाने म्हणावं, त्या ध्रुव बाळाने म्हणावं खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक केलं. लोक कल्याणकारी रयतेचं राज्य स्थापणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायांनी, माझ्या मासाहेब जिजाऊंनी म्हणावं खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक केलं. कधीतरी प्रश्न पडतो आम्हाला, 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा आज नामघोष या मातीत आहे. फक्त 1 मिनिट स्पर्श करू, कारण शेवटच्या वेळेस आपण शिवचरित्र सांगू. फक्त 1 मिनिटात स्पर्श करायचा आहे, कारण माझे बहीण भाऊ या ठिकाणी बरेचसे बसलेले आहेत, त्यांच्यासाठी 2 मिनिटं निश्चित घेणार. माझ्या मासाहेबांनी म्हणावं खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक केलं. मासाहेब यावेळेस 5 महिन्याच्या गरोदर आहेत. तत्कालीन परिस्थितीत शहाजी राजानं निजामशाही सोडली, आदिलशहाची चाकरी स्वीकारली होती, आणि आता यावेळेस शहाजी राजे विचार करता झाले, आऊसाहेब जिजाऊंना ठेवावं, पण ठेवावं कुठं, कुठं ठेवावं. आणि त्याच वेळेस शहाजी राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला जुन्नर मावळातला आजावाचा गड शिवनेरी. 8ही बाजूनं प्रशांत प्रशस्त मंदिर आहे, काळ्या भोर मातीमध्ये डौलदारपणे विराजमान झालेला, दड्या डोंगराचा कड्या कपारीचा घंटाट जन्माचा, वाघाची वस्ती यवनांची वस्ती, काळ्या भोर माती डौलदारपणे विराजमान झालेला गड शिवनेरी. आणि पाहता पाहता मासाहेबांनी शिवाजी राजांची, पाहता पाहता शहाजी राजानं मासाहेबांची रवानगी शिवनेरी किल्ल्यावर केली. दिवसा मागून दिवस जायला लागले,
आणि आता मात्र मासाहेबांचे डोहाळे लागले होते. त्याच वेळेस एकेर धावत धावत आला. मासाहेबांना मुद्रा केला. मुद्रा 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 मासाहेब मुद्रा. त्याचं सारं शरीर थरारलं होतं. डोळ्यातून आसवट आलीत. मासाहेबांसामने आला आणि मासाहेबांना बोलता झाला, मासाहेब 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 खात झाला, मासाहेब खात झाला. आणि मासाहेब बोलत्या झाल्या, काय झालं बाबा? आणि तो हेर सांगू लागला. त्यांच्या तोंडानं सांगावं, मासाहेब काय झालं म्हणून. मासाहेब बोलतं झालं, बाबा झालं तरी काय सांगा. आणि तो हेर सांगू लागला, मासाहेब 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 तुमचे वडील लखुनराव जाधव सोबत तुमचे 3 भाऊ अष्टोजी राघोजी यशवंतराव निजामशाहीच्या दरबारात कुर्णी साथ करायला गेले. बादशाह उठून उभा राहिला. काळा डाव सुरू झाला. काही करण्याच्या आत बादशाची नजर फिरली आणि एवढ्यांच्या लगल्या संशरी निघाल्या आणि तुमच्या बाहेरच्यांच्या गर्दनी धडा वेगळ्या झाल्या. उसा धडा वेगळ्या झाल्या. हाडाची काढा रक्ताचं पाणी करून ज्यांनी देवगिरी उभा केला, आज त्याच देवगिरीत जाधव रावांची कत्तल आरंभली गेली. मासा थोडासा प्रबल कमी करा. जाधव रावांची कत्तल आरंभली गेली. डोळ्याला काही पावत नव्हतं, मनाला काही समजत नव्हतं, कानाला काही ऐकवत नव्हतं. अरे जिकडून तिकडून बलात्कार चित्कार आक्रोश आवाजामुळे किंकाळ्या कानावर पडत होते. कशासाठी जगणं हे यापासून कोणी वाचवणार नाहीत का? आणि मासाहेबांचे दिवस भरत आले. आणि त्याच वेळेस एकेर धावत धावत आला आणि मासाहेबांना बोलता झाला, मासाहेब 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 अहो खास झाला मासाहेब. स्वराज्याची कुलवादू खेळोजी राजाची धर्मपत्नी पंचवटीवर नाशिक मध्ये स्नानासाठी काय गेली. मोहब्बत खानची नजर तिच्यावर पडली. दिवसा ढवळ्या उचलून नेली. औसाहेब दिवसा ढवळ्या उचलून नेली. आता मात्र मासाहेबांचं जगणं असह्य झालं. अरे जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी लढायचं. एवढा अट्टहास मानल्यानं राहते कुणाकडे पाहावं. रडणाऱ्या फक्त मासाहेब नव्हत्या, इथे रये दगड धोंडे झाडं झुडपं सुद्धा स्वढळीत. आता मात्र मासाहेबांचे दिवस भरत आले आणि पाहता पाहता गडाचे गडकरी विजय शुद्धजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई आणि लक्ष्मीबाई मासाहेबांकडे आल्या. मासाहेबांना बोलता झाले, मासाहेब तुम्हाला डोहाळे नाही का लागले? तुम्हाला काही खावंसं वाटत नाही? चिंचा आवळे कैऱ्या बोरे काही खावंसं वाटत नाही? तुम्हाला डोहाळे नाही का लागले? आणि तशा मासाहेब बोलत्या झाल्या, डोहाळे 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 कसला डोहाळे? अतिशय माणसं विम्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठ्या वळल्या, चेहऱ्याला चेहऱ्यावर सूर्यासारखंच आहे. मासाहेब बोलत्या झाल्या, असं वाटतं लागला ते समशेर खावी, समशेर मिळान करावी, चिरोटा परिधान करावा, चिलकत घालावं, वाघरावर बसावं, रिकिबीत पाय अटकावा आणि तासवरून मांड ठोकावी त्या घोड्यावर. जो माझ्या या बहिणीने उचलून येतो त्याचं जय ठरावे करावं. डोहाळे लागले तुम्हाला त्याचे. आज 350 वर्ष झाली पण आमच्या मासाहेबांना असे डोहाळे लागत नाही. लागतील कसे? लागतील कसे? शिवाजी जन्माला यावे ते दुसऱ्याच्या खुशीत. शिवाजी महाराज जन्माला यावे ते दुसऱ्याच्या घरात. ही कल्पना, ही संकल्पना जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणातून निघत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज शिवशंभू जन्मच घेऊ शकत. लागतील कसे डोहाळे? 7 वाजले की आमच्या माय मावल्यांचा हरिपाठ चालू होतो. अध्यायावर अध्याय चालू होता. पहिला अध्याय माझ्या नवऱ्याची बायको. दुसरा अध्याय विशेष मुख्यमंत्री. तिसरा अध्याय अगं बाई सासूबाई सासूच्या लग्नात सनबाई कळली. काय घेता बरं माय मावल्या नव्हत्या मालिकेतून? मुलं बिघडले मुलं बिघडले मुलं बिघडले मुलं बिघडले एवढाच 8 तास तुम्ही मांडला बस. आता सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मी हे मांडायला नकोय पण मी नारदाच्या गादीवर आहे. काय बोलत आहे, काय बोलणार आहे मला याची जाण आहे, याचं मला भान आहे. मी का बोलावं आणि का सांगावं हेही तुम्हाला लवकरच कळणार आहे. नाहीतर शूटिंग चालू आहे, अर्थाचा विपरार्थ होऊ शकतो. दादा एवढंच काढते नंदी ते टाकतो म्हणजे झाली 13 वर्षाची कारकीर्द लांबच. दादा असं करणार नाही, तेवढं काय टाकू नका, शूटिंग करत राहा. मी तुम्हाला सांगत होतो की असे डोहाळे लागत नाही. लागतील कसे? 7 वाजले, आमच्या मायमाऊलीचा टीव्ही चालू झाला. एकदा की बटन दाबलं की बस आमची मायमाऊली मालिकेत दंग होत राहते. ते पोरग घरी येतं, घरी आल्यानंतर म्हणतं आई आई आई. आई नाही म्हणत, ते काय म्हणतं माहितीये का? मम्मी मम्मी म्हणतो ते. मम्मी मम्मी मम्मी. आई किती गोड शब्द आहे बरं. आई. मदर म्हणतं का कोणी? नाही म्हणत. मदर कुणाला म्हणता माहितीये? मदर कुणाला म्हणतात? मदर जी घरच्यांची करते आदर.
जी घरच्यांची करते कदर, मोठ्यांचा राखते आदर. अरे कीर्तन तर सोडा, पण कुठेही असू द्या, जिच्या डोक्यावरून पडत नाही पदर, तीच खरी इंडियन मदार. आता नका घेऊ, मला काय करायचं, लावला की पदराला, आता नका घेऊ, आता राहू द्या. आमचं कसं झालं माहितीये का, मम्मी रम्मी खेळायला लागली, पप्पा पबजी आणि मम्मी रम्मीत खेळायला लागली. त्याच्यामुळे काय झालं, आमची तरुण पिढी पूर्ण पागल झाली. जे करायला नको ते करायला लागली. याचं कारण एकच आहे मायबापांनो, आईची मम्मी झाली. त्यामुळे आज ही अवस्था तुमच्या आमच्या समोर निर्माण झाली. मुलं बिघडले, कधी चिंतन केलंय, कधी मंथन केलंय, विषय निघाला, चला 2 मिनिटं उशीर का होईना, पण मी तुम्हाला सांगूनच जातो. आज ही काळाची गरज आहे मायबापानं. आमचं पोरग घरी येतं, घरी आलं का लगेच म्हणतं, आई शाळेमध्ये मॅडमने मला हा होमवर्क सांगितला, बघ बरं कसा सोडवायचा. आई म्हणते, बाळा मला वेळ नाही, तू बघून घे. तुला सांगितलं ना, ट्युशन मध्ये शाळेत गेला की तुला ट्युशन लावलेली, शाळेत घे, मॅडम तू समजून घे, मला वेळ नाही. आवडती मालिका चालू होती, थोडस आवडतं आवाज त्याचा, म्हणजे थोडं लक्ष ठेवायचं, हा असं वापर त्याचं, ते बोलण्याचं मग थोडासा त्याचा विठाला. घरी आल्यानंतर मम्मीला म्हणतं, मम्मी मॅडमने मला हा होमवर्क सांगितला, बघ कसा सोडवायचा. मम्मी म्हणते, बाळा मला वेळ नाही, तू करून घे, तुला ट्युशन लावलेली, सकाळी मॅडमकडे जाऊन मॅडम कोण सोडून घे. मम्मीचा टीव्ही चालू होतं, शांत बसा, मला जाता, मला डिस्टर्ब होऊ लागलं, तुमच्यामुळे विक्षेप होऊ लागला. आणि मम्मी काय करते, ती टीव्ही बघत असते, टीव्ही पाहत असताना तिची मालिका चालू होते. ते पोरग घरी येतं, घरी आलं का म्हणतं, मम्मी हा होमवर्क बघ ना कसा करायचा, सांग बरं हे गणित कसं सोडवायचं. मम्मी म्हणते, बाळा तुला सांगितलं ना, तू शाळेत जा, मॅडम कोण समजून घे, तुला ट्युशन लावली. ती पोरग वैतक निघून जातं, मम्मीची टीव्ही चालू राहते. तिसऱ्या दिवशी परत घरी येतं, मम्मी मॅडमने सांगितलं, बघ हा कावळा कसा रंग द्यायचा, सांग बरं कोणता कलर देऊ. मम्मीची टीव्ही चालू असते. मम्मी म्हणते, दे बाळा कोणता देऊ मम्मी, दे हिरवा दे, पिवळा दे, निळा दे, पांढरा चालन. ते कावळ्याला पांढरा कलर करतो आणि शाळेत घेऊन जातं. वैतक येतं फटके खाऊन घरी येतं. घरी आलं, मम्मीची टीव्ही चालू असते, 7 वाजतात. 7 वाजले का ते लगेच मम्मीला म्हणतो, मम्मी खेळायला जाऊ दे मम्मी खेळायला. लवकर येतो मम्मी, तुझी मालिका संपायच्यात. मम्मी 2 फटके देते, अजिबात बडबड केली तर शांत बस, इथंच बसून राहायचं थोडं कमी. मम्मी लगेच त्याला सांगते, अजिबात बडबड करायचं नाही, शांत बसायचं इथंच. ते पोरग वैतक लगेच म्हणतो, मम्मी आता काय करू. ते पोरग मम्मी काय करते, मोबाईल घेते आणि त्या पोराच्या हातावर देते. मग ते पोरग खेळतं वैतक आणि देतं मोबाईल फेकून. परत उठतं, लगेच मम्मीला म्हणतं, मम्मी जाऊ दे खेळायला. लवकर येतो ना, तुझी मालिका संपायच्यात. तुझी मालिका संपत नाही, लगेच येतो. मम्मी विचार करते, आज आवडता सीन आहे, आज चांगली मालिका सुरू झाली, आज शनाईचं राधिकाचं जंगी भांडण होणार आहे. मम्मीचं लक्ष सगळं तिकडं असतं. त्याच्यानंतर लगेच मालिका सुरू होणार आहे. आज त्या सुभेदारासोबत काय तो गुरुनाथ का काय त्याच्यासोबत आताहीचं लग्न होणार आहे. आज तो अण्णाजी दत्त बाजूला पडणार आहे. मालिका चालू आहे, चांगला सीन आहे. पोराला सांगते लवकर जा, पण मालिका संपायच्या आधी. पोरग म्हणतं काही चिंता करू नको, मालिका संपायच्या आधी. पोरग उठतं, दाराच्या बाहेर पहिलं पाऊल टाकतं. दाराच्या बाहेर पाऊल टाकलं काय पुन्हा ठाऊक त्याच्या मनात येतं. परत माघारी येतं. माघारी आलं मम्मीला म्हणतो, मम्मी पिंकीच घेतो. मालिका संपायच्या आधी बरं पण पिंकीच घरी जातो, मालिका संपायच्या आधी. मम्मीला वाटतं आवडती मालिका चालू आहे, काय हरकत नाही, जाय. मग ते पोरग उठतं, जेच आनंदात पळवतं. पोरग पिंकीच्या घरी जातं, मम्मी टीव्ही पाहते. पोरग पिंकीच्या घरी जातं, मम्मी टीव्ही पाहती. पोरग पिंकीच्या घरी जातं, मम्मी टीव्ही पाहती. पोरग पिंकीच्या घरी जाते, मम्मी टीव्ही पाहती. पोरग पिंकीच्या घरी जातं, मम्मी टीव्ही पाहती. पोरग पिंकीच्या घरी जातं, मम्मी टीव्ही पाहती. एक दिवस ते पोरग पिंकीलाच पळून घेऊन जातं, मम्मी टीव्हीच पाहते. आणि मग म्हणता, नसता जन्माला आला तर बरा झाला असता, कोणतं पाप केलं आणि कोणतं पुण्य केलं ग. इतकं त्या पोराला बोलत असता मायबापांनो. पण चिंतन होणं गरजेचं आहे, मंथन होणं गरजेचं. आज मुलं का बिघडली? नारदाच्या गादीवर आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समोर उभी आहेत. तुमच्या पाया पडतो, तुमच्या पाया चरणाची नतमस्तक होतो, तुमची माफी मागतो आणि जाणीवपूर्वक एक वाक्य बोलतो, मायबापानं मुलं नाही बिघडली, मुलावर संस्कार करणारी आईबाप कुठंतरी भरकटली, म्हणून आज ही अवस्था निर्माण झाली. केलंय चिंतन, केलंय मंथन. अरे घ्या त्या लेकराला कधीतरी, फिरवा त्याच्या पाठीवरून हात. काय संस्कार, काय संस्कृती दाखवा त्यांना. आज एवढ्या माय मावल्या आहे, आज माय मावल्यांनी नाही आणलं लेकरांना, झोपून दिलं घरी. आणलं असतं तर ऑर्केस्ट्रा असता, तमाशा असता, तर गडगंज या ठिकाणी जागा पुरली नसती, एवढी लोक जमा झाली असते. नाही आणत लेकरांना आज आम्ही. काय आहे धर्म, काय आहे संस्कृती, काय आहे संस्कार, कळू द्या, त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. आमच्या लेकरांना आम्ही काय केलं माहितीये का? थोडस
धर्मग्रंथ आमचे काय केले माहितीये का? लाल फडक्यात बांधून ठेवले. लाल म्हणजे काय? धोका. लाल म्हणजे धोका. बाळा जायचं नाही त्याच्यापर्यंत, हात लावायचा नाही, धोका येतो. पण माझ्या मायबापांना वाक्य लक्षपूर्वक ऐका, वाक्य लक्षपूर्वक ऐका. त्या लेकराला घ्या जवळ. संस्कार काय, संस्कृती काय, धर्म काय कळू द्या त्यांना. काय आहे संतांचं वाङ्मय. माझ्या मायबापांनो, तुमच्या लेकरांना ते धर्मग्रंथ एकदा वाचले, तुमचे धर्मग्रंथ वाचले, संतांचं चरित्र वाचलं, संत साहित्य वाचलं, तर तुमचा मुलगा लखोपती करोडपती अजिबात होणार नाही. पण नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो, म्हातारपणी वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर येणार नाही. ही काळाची गरज आहे. मंदिरात जाताना काय मागता देवाला? 10 रुपयाचं नारळ फोडलं, देवा हे दे, देवा ते दे, देवा ते दे. अरे पण खरी संपत्ती कोणती आहे? तुमची संतांची खरी संपत्ती आहे ना. आज का परिस्थिती निर्माण झाली? या मुलाचा 10 लाखाचा बंगला, या मुलाचा 15 लाखाचा, पण दोघांमध्ये एक झोपडं, त्याच्यात आईबाप राहता. झाली अवस्था निर्माण. का केलं चिंतन? केलं मंथन. संस्कार नाही मुलांवर. कसे संस्कार पडतील? स्वतः आम्ही संस्कारी नाही. मागे आपण लहान तोंडी मोठा घास घेतोय. त्या लेकराला जवळ घेत नाही, त्याला 2 गोष्टी सांगत नाही. मंदिरात जातो देवाला मागतो. काय मागतो? संपत्ती मागन, धन मागन, वैभव मागन, ऐश्वर्य मागन. पण माझ्या बहिणींनो, वाक्य लक्षपूर्वक ऐका. काय मागायचं? घराघरात, दारादारात माझा आवाज पोहोचतोय. आज बऱ्याचशा या ठिकाणी माझ्या माय मावल्या बसलेल्या आहेत. घराघरामध्ये माय मावल्या बसल्या आहेत. ज्या माय माऊलींच्या पोटात बाळ आहे, त्या माय माऊलीने एकच सांगतो, माय मावल्यांनो, वाक्य लक्षपूर्वक ऐका. वाक्य लक्षपूर्वक ऐका. काय मागायचं त्या देवाला? त्या देवाकडे जाण, त्या देवाला म्हणाव, देवा अरे सौभाग्य कुठं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा सौभाग्य कुठं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. वरदान दे मला, माझ्या आई पोटी शिवशंभू सारखं एक बाळ असावं. शिवशंभू सारखं एक बाळ मागायचंय ना माय मावल्यांनो, ते मागा. ज्ञानोबा तुकोबा जन्माला यायला तयार नाही. येथील जन्माला, पण कशी येतील ऐका. येथील जन्माला, पण कशी येतील ऐका. रामकृष्ण हरीचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरीचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गीता ज्ञानेश्वरी गाथाचा स्पर्श राहू द्या तुमच्या बोटाला. आणि ज्ञानोबा तुकोबा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या पोटाला. तुमच्या पोटाला. ही काळाची गरज. फक्त एकच, पोरं बिघडले, पोरं बिघडले, पोरं बिघडले, पोरं बिघडले. आज ठीक आहे, तरुणांनी तरुणाची थोडीशी वेगळी अवस्था करून घेतली. तरुण काय म्हणतो माहितीये का? आजचा तरुण स्वतः काय म्हणतो? आहे तरुण तवर घ्यायच करून, एकदा मेलं घेतील खड्डण टाकतील पुरून. घरचे म्हणतात आजचा तरुण घरातून जातो, तरुण सापडला ना धरून, नाही तर परत येईन 90 मरून. असा तरुण नाही मायबाप. 10 वर्षाचा काळ जर आपण बघितला तर लग्नामध्ये प्रत्येक नवरदेव असा चिकन चोपडा असायचा. दाढी नाही, मिशा नाही, काही नाही, पूर्ण घुटून बिटून असायचा. बारीक असला इथं लाली लावायचा, इथं लावायचा, इथं वाटाला लावायचा. टोप घातलं तर कळत सुद्धा नव्हतं नवरदेव एक नवरी म्हणून. पण आज 10 वर्षाचा काळ बदलला. 10 वर्षानंतर अशी अवस्था झाली, नवरदेव तर सोडा, पण प्रत्येक तरुणात दाढी मिशात दिसायला लागला. लागला की नाही लागला? लागला की नाही लागला? वस्तुस्थिती शिवाजी महाराजांना आम्ही डोक्यावर घेतलं, निश्चित डोक्यात नक्कीच घेऊ, पण तोच वासाने वारसा चालवणारे शिवभक्त या मातीत जन्माला आले. म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तासाठी एकदा जोरदार टाळ्या ह्या झाल्या. आनंद आहे. आज घराघरात, गावागावात असे शिवभक्त जन्माला येतात. आनंद आहे. तो माझ्या राजाचा वासाने वारसा आम्ही पेलतोय, भाग्य आहे आमचं. पण माझ्या शिवभक्तांनो, कुणाला म्हणावं शिवभक्त ऐका? कुणाला म्हणावं शिवभक्त? अरे ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं बापाची मान, अरे ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं बापाची मान कधी शर्मेनं खाली झुकू दिली नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं देव, देश, धर्म आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं गाडी घोड्यावर लिहिलं, होय बघतोस काय मुद्रा कर, आणि गाडी ढाब्यावर. अरे माझ्या राजाचा झेंडा, माझ्या राजाची प्रतिमा लावून ज्यानं कधी गाडी ढाब्यावर नेली नाही तो खरा शिवभक्त. अरे ज्यानं राजांसारखा पेहराव केला, ज्यानं राजांसारखा पेहराव केला, ज्यानं राजांसारखी ठेवली दाढी, आणि दाढी ठेवून चोपडात कधीच नाही ठेवली अरे गुटक्याची पुडी, तो खरा शिवभक्त. अरे ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली, ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली, आणि समोर येणारी प्रत्येक मुलगी आपल्या बहिणीच्या नजरेनं पाहिली, तो खरा शिवभक्त. ज्याला आईच्या सख्याची जाण आहे, बापाच्या कष्टाचं भान आहे, आणि ओठावर देशाभिमानाचंच गाण आहे, तो खरा शिवभक्त. ज्या दिवशी असा शिवभक्त घराघरात, मातीत प्रत्येक माय माऊलीच्या उदरातून जन्माला येईल
त्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याचं सुराज्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे निश्चित होईल त्यासाठी तुम्हाला जिजाऊ आणि तुम्हाला शहाजी राजे व्हावं लागेल. ज्या दिवशी तुम्ही शहाजी राजे तुम्ही जिजाऊ व्हाल तुमच्या उदरातून उद्याचे शिवशंभू अवतरल्याशिवाय राहणार नाही आणि ही काळाची गरज आहे. हीच खरी वस्तुस्थिती आहे बेटाला. त्या माझ्या मासाहेब जिजाऊने म्हणावं खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक केलं. खर तर मायबापानं भगवंताने हा नरदेह तुम्हाला मला दिला त्याला म्हणतात आधी. त्याला आपण हा संसार प्रपंच जोडला त्याला म्हणतो व्याधी. त्यात आपण हा संसार प्रपंच मुला बाळाने फुलवला फळवला बहरवला त्याला म्हणतो उपाधी. आणि या सगळ्या गोष्टीतून भगवंताचं शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण करणं त्याला म्हणतात समाधी. अशा अवस्थेला जगद्गुरु तुकोबाराय पोहोचले होते. अरे म्हणून तर सत्यमय ज्ञानाचा शोध खऱ्या अर्थानं बाबाजी चैतन्यांनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना करून दिला. म्हणून तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष यावर जगद्गुरु तुकोबारायांनी विजय मिळवला आणि साधकांनी याचा परिणाम विचारला तर तेच सांगतात जगद्गुरु तुकोबाराय. जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो आजी भोळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कांत. जास्त वेळ नाही 10 मिनिटं मी तुमची या ठिकाणी घेणार. लक्षपूर्वक ऐका माय बापांनो. जन्माला आल्याचं खरं फळ जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की अशा संतांनी खऱ्या अर्थानं सांभाळ केला. म्हणून सांभाळ केला म्हणजे काय केलं तर आमच्या अंतःकरणामध्ये असणारी भय भीती अज्ञान अंधकार नष्ट केला. भय निरसली कांत. पण कधी विचार केलाय जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा. माझ्या जगद्गुरु तुकोबाराय किती समाजानं छळ 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 थोडस कुठं मंबाजी बुवानं काट्यानं मारलं. त्या शुभा कासाराच्या बायकोनं खळखळ उकळलेलं पाणी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर फेकलं मायबाप. पण माझ्या तुकोबारायांनी नाही दिल्या शिव्या नाही दिला श्राप. तुमच्या शिव्या आमच्या ओव्या द्या तुम्ही महाराज. विचार केला या संतांचा. विचार केलाय माझ्या महावैष्णव ज्ञानोबा माऊलींचा. 5 वर्षाचे होते माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली. लहानशी मुक्ताई सोपान काका ज्ञान दादा निवृत्ती दादा आणि यावेळेस विठ्ठल पंत कुठं. विठ्ठल पंत पैठण मध्ये धर्म मार्तांडा समोर उभे दयाची याचना करत होते. भीक मागत होते. न्याय द्या म्हणत होते. का हवा होता न्याय. ग्रहस्थी संन्यास परत ग्रहस्थी. आणि त्या सुंदरच्या वेलीला 4 फुलं लगडली गेली. नाव दिलं निवृत्ती. नाव दिलं ज्ञानेश्वर. नाव दिलं सोपाना. नाव दिलं मुक्ताई. निवृत्ती. जो प्रवृत्तीपासून निवृत्ती होतो ना त्याचं नाव निवृत्ती. ज्ञान अधिक ईश्वर. ज्ञान अधिक ईश्वर. ज्ञानाचा अथांग सागर. वैकुंठाला जाणारा मार्ग सोपा करून सांगणारा सोपा. जी षडविकारापासून मुक्त झाली ती माझी मुक्ताई. विठ्ठल पंत त्या धर्म मार्तांडा समोर उभे दयाची याचना करत होते. न्याय मागत होते. न्याय द्या. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या. समाजात मला वागता येऊ द्या. माझ्या रुक्मिणीला त्या इंद्रायणीवर पाणी भरायला जाऊ द्या. तुम्ही सांगाल ना ती शिक्षा मला मान्य. गह्या वया करत होते. धर्म मार्तांडा समोर बसले होते. मृदुल शास्त्री गणेश शास्त्री गोपाळ भट्ट आहे आणि तसे मृदुल शास्त्री उठून उभे राहिले बोलते झाले पंत
न्याय हवा ना तुम्हाला? तुम्हाला एकच शिक्षा आहे पंत, देहांत प्रायश्चित. आणि देहांत प्रायश्चित शब्द कानावर पडला, मायबाप सारं शरीर थरारलं, डोळ्यातून टप टप असू ओघळायला लागले. आदेशाचा कागद घेतला, साष्टांग प्रणिपात केला आणि जड अंतःकरणाने एक एक पाऊल टाकत टाकत आळंदीमध्ये सिद्ध भेटेकडे निघाले. तिन्ही सांजाची वेळ झाली होती. दिवा बत्ती करून रुक्मिणी माता लगबगीने आले आणि विचारलं, झाला का न्याय? आता होईल ना आपल्या मुलांची मुंज? आता जातील ना आपले मुलं सुद्धा त्या मुलांमध्ये खेळायला? आता नाही फेकणार त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड माती? पंताने म्हणून नाही ग नाही, आता सगळ्या गोष्टी होतील. आता आपल्या मुलांना समाजात घेतील, त्यांच्या मुंजी होईल. पण त्यासाठी मला एक काम करावं लागेल. विचारलं काय? आणि त्याच वेळेस माझे पंत बोलते झाले, रुक्मिणी रुक्मिणी त्यासाठी मला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल ग. देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर पडला, मायबाप सारं शरीर ठरावलं. तुम्ही नाही जायचं, मी जाणार. 9 महिने 9 दिवस मी माझ्या लेकरांना उदरात ठेवलंय, तुम्ही कसे जाणार? पंतांनी म्हणा, वेळेस का रुक्मिणी? अगं शिक्षा मला सांगितली, तुला नाही. मी जाणार. तुम्ही बऱ्याच काळ चर्चा झाली, ठरलं दोघांनीही जायचं. दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली, झुंजू मुंजू झालं. रुक्मिणी माता सकाळी लवकर उठल्या. पाहता पाहता तिन्ही सांजेची वेळ झाली. दिवा बत्ती करून रुक्मिणी माता बाहेर आली आणि त्याच वेळेस पंतांना पाहिलं. अस्वस्थ अवस्थेत असणारे पंत, अस्वस्थ अवस्थेत असणारे पंत पाहिले आणि लगबगीने रुक्मिणी माता जवळ गेले. विचारलं, काय झालं स्वामी? पंताने म्हणावं, काय नाही ग, आज जायचं. कुठलाच प्रश्न केला नाही मायबाप, होकारार्थी मान हलवली. पतीची मता अनुसरून पतिव्रता. कुठलाच प्रश्न विचार, फक्त एवढाच बोलत्या झाल्या, आज जायचं ना, मग लेकरांना गोडाधोडाचं जेवण करू, लेकरांना 4 घास खाऊ आणि निघून जाऊ. पंतांनी होकारार्थी मान हलवली. रुक्मिणी माता झपझप आतमध्ये गेल्या. काय स्वयंपाक करावा, काय स्वयंपाक करावा? त्याच वेळेस त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला लहानसा ज्ञाना. माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात, मांड्याचा स्वयंपाक करूया, लेकरांना पोटभर जेवण करू, पोटभर जेवू घालू आणि मग निघू. रुक्मिणी माता झपझप स्वयंपाकाला लागल्या. गरमागरम मांडे तयार केले, लेकरांना जवळ बसवलं, भांडे घेतले, भांड्यात मांडे टाकले, एक एक घास लेकरांच्या तोंडात भरवला. मायबाप जवळ लहानशी मुक्ताई बसवली, ज्ञानदादा, सोपान काका, निवृत्ती दादा. एक घास घेतला, लहानशा चिमुरडी मुक्ताईच्या तोंडात भरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि माझ्या रुक्मिणी माता बोलत्या झाल्या, बाळा पोटभर जेवण. त्या लहानशा चिमुरडीनं आईकडे पाहिलं. 5 वर्षाचं लेकरं, तोतलं बोलणार. विचारलं, आई आई का लढतेस ग? काय लढायला? आई नाही म्हणा, काय नाही बाळ, डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलं जेवातून. लेकरं जेवली, लेकरं जेवण करून झोपली. बरीच रात्र झाली. 4 घास विठ्ठल पंतांनी, 4 घास रुक्मिणी मातेने खाल्ले. रुक्मिणी मातेने लहानशा मुक्ताईला जवळ घेतला, डोक्यावरून थापडत शांत झोपी जाऊ लागली. आणि त्याच वेळेस डोळ्यातून टप टप थेंब त्या उशीवर पडत होते. जवळ असलेले माझे विठ्ठल पंत, माझ्या विठ्ठल पंतांना झोप नव्हती, सारखं एकटक त्या लेकरांकडे बघत होते. असं वाटतं जावं, उठवावं त्या लहानशा चिमुरडी मुक्ताईला, अरे घ्यावं जवळ, कडकडून मिठी मारावी. उठवावं त्या ज्ञानाला, घ्यावं जवळ, कडकडून मिठी मारावी. अरे पण विचारील ना माझी लेकरं, आई बाबा एवढी रात्र झाली का जागात, काय उत्तर देऊ रे मी, काय उत्तर देऊ? पंत उठले, दिवा घेतली, दिव्याची वात वर, 2 कागद घेतले, शाई घेतला, बुडू घेतला, टाकात बुडू बुडवला, भरभर 2 पत्र लिहिली. एक लिहिलं त्या धर्म मार्तंडांसाठी, दुसरं लिहिलं ज्ञानदादा सोपान काका मुक्ताईसाठी, माझ्या ज्ञानदादासाठी. पत्र घेतलं, पत्राची घडी केली आणि जड अंतःकरणानं त्या देव्हाऱ्याचं वळलं. देव्हाऱ्यात ते पत्र ठेवलं, साष्टांग प्रणिपात त्या भगवंताला केलं आणि बोलते झाले, हे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्य, तूच माझ्या लेकराची आई, तूच माझ्या लेकराचा पिता. धर्म मार्तंडाने आदेश दिला आम्हाला, जातो मी आता, सांभाळून घे रे देवा, सांभाळून घे. अरे रडता पण नाही आलं रे माझ्या विठ्ठल पंतांना, रडता सुद्धा आलं. जड अंतःकरणाने एक एक पाऊल टाकत टाकत रुक्मिणी मातेजवळ आलं. सहज स्पर्श रुक्मिणी मातेला झाला. रुक्मिणी उठा, जायची वेळ झाली. आणि त्या स्पर्शानं
रुक्मिणी मातेचं सारं शरीर ठरलं. रुक्मिणी माता उठायला लागल्या. लहानशी चिमुरडी जवळ झोपलेली आईने अंगावर हात टाकला आणि त्याच वेळेस त्या लहानशा मुक्ताईचा हात बाजूला केला. पुन्हा त्या मुक्ताईने आईच्या अंगावर हात टाकला. कसं सोडावं रे लेकराला? आता कायमच जायचं लेकराला सोड. माय बापांनो, जगातली पहिली आई आहे. आपल्या लेकराला बाजूला टाकून देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाते. जगातली पहिली आई आहे. रुक्मिणी माता कशा बशा उठल्या. 10-12 पावलं ताटीच्या बाहेर टाकलं आणि त्याच वेळेस पुन्हा चालू लागल्या. 10-12 पावलं दूर गेल्या आणि वरतून बघितलं एकच हंबरडा फोडला. मुक्ता, ए मुक्ता, ज्ञाना सोपाना. डस 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 रुक्मिणी माता रडत राहिल्या. पंतांनी विचार, रुक्मिणी मुलांमध्ये जीव गुंतला नाही का यायचं? आणि रुक्मिणी मातेने म्हणावं, मी तुमची पत्नी नाही रडत आहे हो. या लेकराची माय रडते. माझा ज्ञाना मोठा आहे, सोपाना मोठा आहे, बरीचशी कल्पना तुम्ही निवृत्तीला दिली आहे. पण लहानशी माझी 5 वर्षाची मुक्ता, तिला चुळीची गाठ बांधता येत नाही ना, म्हणून वाईट वाटतं. दस 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 माझ्या रुक्मिणी माता रडत राहिल्या, आंबरडा फोडत राहिल्या, एकमेकांच्या गळ्यात पडून विठ्ठल पंतांना आपल्या आसू अनावर झाली. धर्ममातांचा आदेश होता. विठ्ठल पंतांनी म्हणा, रुक्मिणी नाही का थांबून जाणार, जावंच लागेल आपल्याला. आणि झडत कराने एक पाऊल टाकत माय बाप देहांत प्रायश्चित्त घेतलं, समर्पित करून दिलं त्या इंद्रायणीमध्ये. का? धर्ममातांचा आदेश होता. दुसरा दिवस उजाडला. सकाळ झाली, झुंजमुंज झाली. लहानशी मुक्ताई उठली, इकडे तिकडे शोधू लागली. आई कुठे, बाबा कुठे, आई कुठे, बाबा कुठे? आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. उठवलं त्या लहान मुक्ताईनं माझ्या ज्ञानाला. ज्ञानदादा, आई कुठे आले? ज्ञानाला म्हणून मुक्ता असं घेत कुठेतरी. नाही दादा, आई रोज सकाळी उठायची, झुंजू झालं असायचं, चला चालवण केलेलं असायचं, धूपदीपांचा वास. दादा आज आई दिसत नाही, सदा चालवण केलेलं नाही, धूपदीपांचा वास नाही. दादा आई कुठे? माझ्या ज्ञानानं म्हणत, हा मी बघतो कुठेतरी. माझ्या सोपन काकांना विचारलं, निवृत्ती दादाने विचारलं, आणि पाहता पाहता आई दिशेनाशी झाली. 3 बहीण भाऊ उठले आणि त्या आळंदीमध्ये शोधू लागले. प्रत्येक घर शोधू लागले, विचारू लागले, माझ्या आईला पाहिलं, माझ्या बाबाला पाहिलं का, माझ्या आईला पाहिलं का, माझ्या बाबाला पाहिलं का? पण कुठंच आई दिसत नव्हती, बाबा दिसत नव्हते. लहानशी चिमुरडी मुक्ताई ताटी जवळ बसलेले. दुपारी भगवंत सूर्यनारायण डोक्यावर आला आणि लहानशी 3 भावंड आता मात्र आपल्या ताटीकडे निघाले. आणि त्याच वेळेस त्या लेकरांनी पाहिलं. लेकरांनी त्या मुक्ताई जवळ बसलेली धावत गेले. मुक्ताई उठून उभी राहिली, धावत गेली. बाबाला पाहिलं, अंदाज बाबाला सापडली का रे दादा आई? ती का बहिणीन भावानं म्हणावं, नाही ग मुक्ते, नाही सापडली. लहानशी 5 वर्षाची चिमुरडी बोलती झाली, दादा मला आई पाहिजे, मला बाबा पाहिजे, मला बाकी माहित नाही, आई पाहिजे, बाबा पाहिजे. माझ्या ज्ञान दादाला त्या मुक्ताईचं रडणं असंही दिसू लागलं. उठले, आतमध्ये ताटीत गेले आणि म्हटले, थांब मी त्या देवालाच विचार. देवा कुठे रे माझी आई, कुठे रे माझे बाबा? आणि माय बापांनो, त्या माझ्या ज्ञान दादाचं लक्ष त्या पत्राकडे गेलं. पत्र पाहिलं, वाचलं, महिना कळाला, कळून चुकला, आवाज दिला, ए निवृत्ती दादा, ए सोपाना, मुक्ता, अरे या रे, वाचा रे. काय? 3 बहीण भाऊ धावत आले. निवृत्ती दादाने विचारलं, काय झालं ज्ञाना? का आवाज दिला, का किंचाळास? दादा बघ नाही यात काय दिलं. काय? वाच ना तू दादा. काय? अरे काय त्यांना? दादा आपले आई बाबा राहिले नाही रे, देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघून गेले रे. सगळ्यांना कळालं मायबाप. आणि 4 बहीण भाऊ एकमेकांच्या गळ्यात पाहून डस 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 रडत राहिले. माझ्या ज्ञान दादाने म्हणा, मुक्ता नको रडू, नको रडू. आईची आठवण झाली तर माझ्या गळ्यात पडून रड, बाबाची आठवण झाली तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून. मायबापांनो, त्या कालचे बहीण भाऊ कुठं? आणि आज फक्त समृद्धी मार्ग आमच्या शेतातून काय गेला मायबाप? आमच्या बहिणीनं भावावर दावा ठोकला. हो, भावावर दावा ठोकला. त्या कालचे भाऊ कुठं? आणि आज फक्त ईदभर बांधासाठी आमच्या सख्याच भावाच्या रक्ताचा वैरी होणार आमचा भाऊ कुठं? डस 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 रडत राहिले, हंबरडा फोडत राहिले. 1 दिवस, 2, 3, 4, 5, 6, 7 दिवस उलटले मायबाप, पण कोणीच फिरकलं नाही.
कुणी पाठीवर हात फिरवला नाही की चतकुरभर भाकर खाऊ घातली नाही, उपाशी राहिली. माझ्या ज्ञानदादाने म्हणावं मुक्ता तुला भूक लागली मी जातो, आणि माझ्या मुक्ताईने म्हणावं नाही दादा नको जाऊ, लोक मारतील छळतील तुला दादा नको जाऊ. कालही पाणी पिऊन झोपले, आज सुद्धा मी पाणी पिऊन झोपन दादा नको रे जाऊ. माय बापांनो, माझ्या माऊलीला माऊली नव्हती, पण माझी माऊली जगाची माऊली झाली. त्यांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपतं, ज्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपतं, विचारा काय अवस्था होत असेल. कधी विचार केला, कधी समजून घेतला आम्ही त्या आईला, कधी समजून घेतलंय त्या बापाला. आईचं तर प्रत्येक जण गुणगान करतं माय बापानं, पण त्या बापाचं काय, त्या बापाला कुणी समजून घेतलं. आज बऱ्याचशा माझ्या बहिणी इथं आहे, सरळ विषयावरच येतो, खूप वेळ होत आलाय, 5 मिनिटं माझ्याकडे बाकी आहे. माझ्या बहिणींनो, मला एक खरं सांगा, सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर कोण करतो? तुमची आई, तुमची बहीण, तुमचा भाऊ, कोण? तुमचा बाप. सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर जर कोण करत असेल ना, तर तुमचा बाप असतो. आठवा तो प्रसंग आहे. पाहुणे मंडळी तुम्हाला बघायला आलेले, मुलगी पसंत झाली, मध्यस्थी लगेच बोलून गेला, दादा मुलगी नक्षत्रासारखी गोड आहे बरं तुमची, सुंदर आहे मुलगी, पाहुण्यांना मुलगी पसंत झाली, चला आता ठरवून टाकू, 3 लाख रुपये हुंडा बरं का. पण बस बापाने 3 लाख रुपये हुंडा ऐकला, काळजात जर झालं, बाप उठला, 10-15 मिनिटात सांगतो म्हटला. बाप आला बाहेर, दारावर दार चक्रा मारू लागला, इकडं जा तिकडं जा. आई किचन मध्ये स्वयंपाक करते. आईने पाहिलं आणि आई लगेच बोलती झाली, हो इकडे. बाप लगबगीने आईकडे गेला, आईला विचार. आईने म्हणावं काय झालं रडायला, का डोळे भरून? काही नाही ग, पाहुणीने 3 लाख रुपये हुंडा सांगितलं. आईने लगेच म्हणावं 3 लाख रुपये हुंडा, मोडून टाका, दुसरं कुठला तर स्थळ बघू आपण, त्यांनाच काय. बापाने म्हणून विडी झाली की काय, मुलगा चांगला आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, जमीन आहे घरी, चांगला आहे, काही झालं ना तर माझ्या ताईचं लग्न त्याच घरात करायचं. 3 लाख म्हणता 4 लाख रुपये लागू दे, 4 लाख म्हणता ना, अरे मी माझ्या मालकीची जमीन विकून टाकीन, अरे जमीन कमी पडली तर मी स्वतः गहाण राहील. माझ्या बहिणीनो, जगात एकच माणूस जो तुमच्यासाठी गहाण राहायला तयार आहे, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. आठवा तो प्रसंग आहे, ज्या वेळेस दिवाळीचा सण आहे, आणि दिवाळीच्या सणाच्या वेळेस तुम्ही सोबत आहे, भाऊ सोबत आहे, कापड दुकानामध्ये भाऊला घेऊन गेले, त्याच वेळेस त्या बापाने म्हणावं माझ्या लेकरांना कपडे दाखवा, आणि कपडे दाखवल्यानंतर बापात मुलाने लगेच म्हणावं दुकानदार दादा 1,500ची स्ट्रेचेबलची पॅन्ट दाखवा मला. आणि लगेच त्या बापाने म्हणावं तुला काय करायची 1,500ची स्ट्रेचेबलची पॅन्ट? दुकानदार दादा 1,000 रुपयाची पॅन्ट दाखवा याला. 1,500ची पॅन्ट. बापानं पॅन्ट पाहिली, मुलगी लगेच पुढे, मुलीने लगेच म्हणावं पप्पा मला पण 500-700चा ड्रेस घ्या. बापाने लगेच म्हणावं काय रे दीदी तुला 500-700चा ड्रेस? दुकानदार दादा चांगला ड्रेस दाखव माझ्या ताईला. दीदी तुला 1,500चा आवडला 1,500चा घे, 2चा आवडला 2चा घे. दुकानदार दादा माझ्या ताईला 2,500चा आवडला ना, तर 2,500चा ड्रेस द्या. माझ्या बहिणींनो, तुम्हाला 1,500चा ड्रेस घेऊन देणार, भावाला 1,500चा ड्रेस घेऊन देणार, आईला 1,000 रुपयाची साडी घेऊन देणार, पण भर दिवाळीच्या दिवशी फाटके कपडे घालणारा तो तुमचा आमचा बाप असणार. तुमचा आमचा बाप. तुम्हाला 200 रुपये देणार, तुम्ही 200 रुपये घेऊन ब्युटी पार्लर मध्ये जाणार, आम्हाला 100 रुपये देणार, आम्ही सलून मध्ये जाणार. पण स्वतःच्या दाढीचा क्रीम संपला म्हणून साबणानं दाढी करणारा बाप फक्त तुमचा आणि आमचाच असणार. आठवा तो प्रसंग आहे, लग्न मंडप सजलेला आहे. पाहता पाहता सगळे पाहुणे मंडळी आली, दुपारची वेळ झाली, नवरदेव नवरी आहे, या पाटावर नवरीला, या पाटावर नवरदेवाला उभा केलं. ब्राह्मणानं मंगलाष्टक म्हटली, सगळ्यांनी अक्षता टाकले. नवरीनं नवरदेवानं नवरीच्या गळ्यात हार टाकला. अंतरपाठ बाजूला झाला, पाहुणे मंडळी जेवायला बसले, जेवले, जेवण करून निघून गेले. 3रा प्रहार झाला, सुन्मुख बघितलं गेलं, आणि आता संध्याकाळ झाली, 3 सांजाची वेळ. आता मात्र नवरी सासरी निघून जाणार. त्याच वेळेस त्या ब्राह्मणानं अंतरपाठाची गाठ सोडली. आता मात्र 3 सांजेची वेळ झाली, मंडपच्या दाराजवळ सजून गाडी आली, आणि डीजेवर गाणं चालू झालं. बाबुल की दुआई लेते जा, जा तुझको सुखी संसार मिले.
गाणं चालू आहे आणि त्याच वेळेस माझ्या बहिणीनं शोध घ्यावा, त्या नवरीनं शोध घ्यावा, माझी ताई कुठे, माझी बहीण कुठे आहे. बहीण धावत धावत समोर आली, एकमेकींच्या गळ्यात पडल्या, डस 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 रडत राहिल्या. त्या नवरीनं म्हणावं आपल्या बहिणीला, दीदी लवकर घरी येत जा. आईला स्वयंपाकात मदत करत, आपल्या आई बापाचं नाव जाईल ना असं वागू नको दीदी. बस एवढं बोलावं, दोघीने एकमेकांचे डोळे पुसावे आणि चालावं. चालता चालता तिने बघावं, माझा भाऊ कुठे, माझा भाऊ कुठे आहे. आणि तो भाऊ त्या ठिकाणी मित्रांमध्ये काम करत असलेला असावा. कोणतरी सांगावा, रे दादा चालली रे बघ आपली दीदी. आणि धावत धावत भाऊ आला, बहिणीच्या गळ्यात पडला, एकमेकांच्या गळ्यात पडून बहीण भाऊ रडत राहिले. भावानं हंबरडा फोडला, भावाला नाही बोलता आलं. भावानं फक्त बहिणीचे डोळे पुसले, बहिणीनं भावाचे डोळे पुसले. बहीण भावाला एकच सांगत राहिली, दादा दादा स्वतःची काळजी घे, पप्पाला मदत करत जा आणि पप्पाला माघारी नको बोलत जा. तुला माहितीये पप्पाला 2 अटॅक येऊन गेले दादा, पप्पाला 2 अटॅक. तुला माहितीये पप्पाला बीपीचा त्रास आहे, पप्पाला डायबिटीजचा त्रास आहे. हल्ली दादा तू पप्पाला फार बोलायला लागला. रोज तुमचे भांडणं होतात, आता तुमचे भांडणं सोडवायला मी नसणार आहे. अरे पिकला पान काय भरोसा रे, तुला माहिती ना पप्पा रात्री डचकून उठतात. नको रे दादा, बाबाला नको त्रास देत जाऊ. एवढं बोलणार, पुन्हा एकदा बहीण भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडणार. कुणीतरी माय माऊली येणार, बाजूला सोडणार आणि मुलगी चालता चालता चालणार. आणि त्याच वेळेस त्या किचन मधून मुलगी धावत धावत येणार, आपल्या आईच्या गळ्यात पडणार आणि माय लेकी दोघी एकमेकांच्या गळ्यात पडून डस 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 रडणार. आई कसं होईल ग तुझं, स्वतःची काळजी. आई तुला माहिती ना पप्पाला बीपीचा त्रास आहे, तुला माहितीये पप्पाला गोळी घ्यावा लागते. आई सकाळी लवकर उठत जा, स्वयंपाक करत जा, पप्पाला गोळी घ्यावा लागते. नको बोलत जाऊ, हल्ली तू पप्पाला बोलायला लागली, तुमचे भांडणं सोडायला मी नसणार आहे. आई माय लेकीने एकमेकांचे डोळे पुसावे, पुन्हा एकमेकीच्या गळ्यात पडावं, पुन्हा डस 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 रडावं. कोणतरी माय माऊलीने यावं आणि वासराची गायीची जशी ताटाटूट करावी तशी माय लेकरांची ताटाटूट करावी आणि गाडीकडे न्यावं. मुलींना गाडी जवळ 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 यावं, म्हणावं, अगं माझ्या बापाला तरी भेटू द्या ग, माझ्या बापाला तरी भेटू द्या. कुठे माझा बाप, कोणतरी सांगावं, अगं तो बघ त्या खांबाजवळ तुझा बाप उभा आहे. मुलीनं धावत धावत गेली, बापाला मागून कडकडून मिठी मारली. पप्पा चालले. बापाने पाहिलं, डोळे लाल बंद झाल्यानंतर करण चढ झालं. डोक्यावरून हात फिरवून बाप फक्त एवढंच बोलला, दीदी स्वतःची काळजी घे, माझं नाव जाईल असं बघू. पती परमेश्वर आहे, पतीची सेवा कर. सासू सासऱ्यांना आई वडील समज, दिराला भाऊ समज, नंदीला बहीण समज. सुखाचा संसार कर बेटा, सुखाचा संसार कर. एवढंच बाप बोलला, डोक्यावर हात फिरवला. आणि मुलगी पाहता पाहता गाडीत बसली, टाटा बाय बाय झाला, सगळे जिकडं तिकडं निघून गेले. बाप घरी आला, औंढा फोडणार, आता कसं पुढे लोकांचं देणदारी बाकी आहे. मंडपवाल्याकडे गेला, 10,000 दिले, त्याला सांगितलं परवा घरी आणून देतो. भांड्यावाल्याकडे दिला, दादा हे 15,000 घ्या, 20 दिवसांना पट्टी आली का मी घरी आणून देतो, यायची गरज. सगळ्यांना सांगितलं, पाहुणे रावळ्यांचा निरोप घेतला. आणि आता 8 वाजले, प्रत्येक जण जेवायला बसला. आणि जेवता जेवता प्रत्येकाचं लक्ष गेलं बापा, आणि सगळ्यांचे डोळे भरून आले, सगळे रडायला लागले. बापाने लगेच म्हणावं, काय झालं रडायला? चांगलं झालं माझ्या दीदीचं, जेव्हा तुम्ही रडायचं चांगलं सुखात आहे माझी दीदी, नका रडू, मला भूक नाही, जेव्हा. आणि बस एवढं बोलावून बापाने चालता चालता चालावं. चालता चालता त्या बापाला आठवण यावी आपल्या लेकराची. माझी 20 वर्ष सांभाळलेली दीदी आज पोरकी झाली, आज संध्याकाळी दिसणार नाही माझी दीदी. रोज मला संध्याकाळी डोकं दाबायची, हातपाय दाबायची. 20 वर्ष सांभाळलेली दीदी. चालता चालता बाप चालू लागला, इकडं तिकडं बघितले, खोली बघितले, आतमध्ये घुसला आणि 10 दिवशी त्या खोलीचं दार बंद केलं. आणि आपला तो बाप आपल्या लेकराच्या आठवणीनं डस 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 रडत राहिला. अरे कुणाला आवाज जाऊ नये म्हणून खांद्यावरचं उपरणं काढलं, तोंडात गोळा कोंबला आणि बाप एकटाच रडत राहिला. याच हाताने मी चिव कवचा घास खाल्ला ना माझ्या दिदीला. लहानशी होती दिदी माझी, शाळेतून घरी आली बालवाडीतून. पप्पा मला चप्पल आणायची. मी म्हणलं बेटा हात ठेव. हात ठेवला, पेनाने महाग घेतलं, चप्पल घेऊन आलो. माझ्या दिदीनं पहिले फेकून दिली. पप्पा फुलाची गुलाबी चप्पल का नाही आणली मला? परत गेलो, फुलाची गुलाबी चप्पल घेऊन आलो. ती माझी दिदी 20 वर्ष सांभाळली, आज पोरकी झाली रे. बाप एकटाच डस 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 रडत राहिला.
एकटा हसरडत राहिला. आता ऐका माझ्या बहिणीनं भावांनो, हे मी का सांगितलं, विषयात विषय का घेतला, कुठून करतो विषयात विषय का सांगितलं. ऐका, आज बऱ्याच बहिणी या ठिकाणी आहेत, बरेच भाऊ या ठिकाणी आहेत, जाणीवपूर्वक त्यासाठी मी बोललो. फक्त 2 वर्ष, 11वी 12वी मला तिने पाहिले, तिने मला पाहिले, पाहता पाहता 4 विषय राहिले. माझ्या बहिणींनो भावांनो, 4 विषय ठेवायला आईनं बापानं तुम्हाला शाळेत पाठवलं, काय चूक केली तुम्हाला शाळेत पाठवलं. आज 90% माझ्या बहिणींकडे मोबाईल आहे अँड्रॉइडचे. माझ्या बहिणी आज मोबाईल घेतात, कानात ब्लूटूथ लावतात, स्कार्फ बांधतात आणि तास तास बोलत चालतात. त्याबद्दल काहीच हरकत नाही माझ्या बहिणींनो. अँड्रॉइड मोबाईल जरूर घ्या, कानात ब्लूटूथ घाला, तोंडाला स्कार्फ बांधा, पण माझ्या बापाला तोंड बांधायची 4 लोकात पाळी येऊ देऊ नका. एवढं मागणं तुमच्याकडे मागतो बहिणी. चूक केली त्या बाबानं तुम्हाला मोबाईल घेऊन दिलं. माझ्या भावानं चूक केली, तुम्हाला लाख लाख रुपयाच्या गाड्या तुम्हाला घेऊन दिल्या. आज आमचे पोरं गाड्या घेतात आणि कॉलेज सोडून दुसरीकडे फिरतात. सांगायसारखं भरपूर आहे. आयुष्याचा सैराट नका करू. फक्त 2 वर्ष, 11वी आणि 12वी 2 वर्ष झाले पिक्चराला सैराट. 2 वर्ष झाले पिक्चराला सैराट आणि घराघरातून आरची परशाला पळून घ्यायला लागली आणि परशा आरचीला पळून घेऊन जायला लागली. माझ्या बहिणींनो, आयुष्यात एक विचार करा. ज्याच्या घरातून मुलगा, ज्याच्या घरातून पोरगी पळून जाते, त्या बापाला विचारा काय अवस्था होत असेल. विचारा त्या आईला काय अवस्था होत असेल. ज्याच्या घरातून पोरगी पळून घेऊन गेलं, त्या बापाला विचारा काय अवस्था होत असेल. गडगंज संपत्ती, धन, वैभव, ऐश्वर्या, पांढरे शुभ्र कपडे, पण संतती नालाय काय, तो बाप छाती फुगून नाही चालू शकत. माझ्या बहिणींनो, तुमच्या बापाचे कपडे फाटके असू द्या, तुटके असू द्या, चित्र पडलेले असू द्या, पण संतान चांगली आहे, तो छाती फुगून चालणारा बाप तुमचा आमचा असावा, असं तुम्हाला नाही का वाटत. आजच्या कीर्तन रूपीतून एवढंच मागतो माय बापा. सैराट व्हा ना, मी म्हणत नाही सैराट व्हा, अवश्य सैराट व्हा, पण सैराट व्हायचं तर कसं व्हा, एका मिनिटात सांगतो या ठिकाणी थांबतो. सैराट व्हायचं ना तर कसं व्हायचं सैराट ऐका. व्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सैराट, लोक कल्याणकारी रहितेच स्थापून शिवकल्याणकारी राजे हो सिंहासनाधीश्वर व्हा तुम्ही सैराट व्हा. व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं सैराट, व्हा महात्मा ज्योतिबा फुलेंसारखं सैराट. सैराटच व्हायचं ना तुम्हाला तर व्हा अब्दुल कलाम साहेबांसारखे सैराट. व्हा तर व्हायचंय सैराट व्हायचंय माझ्या माता भगिनींना, माझ्या बहिणींना ऐका. व्हा त्या सावित्रीबाई फुलेंसारखा सैराट. स्त्री शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, म्हणजे आयुष्याचं रणकंदन ज्या सावित्रीबाई फुलेने केलं त्यांच्यासारखं सैराट व्हा. झाशीच्या राणीसारखं सैराट व्हा. माझ्या आईल्या माईसारखं सैराट व्हा. आजच्या कीर्तन रूपी सेवेतून एकच मागणं मागतो माझ्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांची सर्वोत्तम पुत्री व्हा. तुम्ही तुमच्या आई वडिलांचं सर्वोत्तम पुत्र व्हा. यातून माझ्या 2 बहीण भावांचं मन परिवर्तन झालं खऱ्या अर्थानं. सदाचार, सद्विवेक आणि भक्तीच्या मार्गावर वाटचाल करून आपल्या आई वडिलांचा सर्वोत्तम पुत्र पुत्री बनला. माझं येणं हे या ठिकाणी सार्थक होईल. याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली तुकाराम. नाही ते आहे ना ज्ञानेश्वर. आता वेळ पण भरपूर झालेला आहे. खर तर आपल्याला शिवचरित्र सांगायचं होतं, पण मला या तास यायला उशीर झाला आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी या ठिकाणी मी समर्पित करून बोलण्याच्या ओघात काही चुकी झाल्या असेल तर ते माझं बुद्धीचा दोष समजा चांगला असेल ते निश्चित समजून घ्या. या ठिकाणी फक्त एकच शिवचरित्राचा मी 1-2 मिनिटात एक झलक दाखवून देऊ. कारण काय होईल माहितीये का, आतापर्यंत आम्ही 13 वर्षाच्या काळात असा एकही दिवस गेला नाही की मी शिवचरित्र सांगितलं नाही. पण आता ज्येष्ठ श्रेष्ठ आली ना, शिवजयंतीचंही वातावरण नव्हतं. कारण आतापर्यंत जेवढी मी कीर्तनं केली, 2-2, 3-3, 4-4 कीर्तनं, जशा सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घ्याव्या तशा कीर्तन आता शिवजयंतीच्या काळात झाले. आणि आज पहिलाच दिवस आहे की जिथे मी शिवचरित्र मांडत नाही, पण हलक्या हाताने 2च मिनिटाची एक झलक या ठिकाणी मारून जाईल. फक्त 2 मिनिटं चालेल का? चालेल का? या नाही म्हणून राहिले तेव्हा नाही म्हणून राहिला. चालेल का? हात करून सांगा. हात चालेल का? तेव्हा ते म्हणते थांबा, म्हणते थांबा. चालेल का? हा 2च मिनिटात. पाहता पाहता महासाहेब जिजाऊ तारदिशी उभ्या राहिल्या. शिवाय देवीकडे गेल्या, बदल पसरला, साखर घातलं, नतमस्तक झाल्या आणि उद्घाटन झाल्या त्या शिवाय देवीला. अंबिका चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासने, चिरफान नियमत पुत्र दे. हे आई शिवाय देवी मला असा पुत्र दे, तो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करील, कामकऱ्यांचं राज्य निर्माण करील, बहुजनांचा ट्रपका जातीचा 12 बलुतेदाराचा सर्व धर्मियाचा स्वराज्य करील, असा पुत्र मला तू दे.
सकाळी महासाहेबांचं घराणं या शिवाय देवीनं ऐकलं तारीख आणि दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीतन जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय झाला आणि शिवाय देवीचा आशीर्वाद म्हणून नामकरण झालं शिवाजी. शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, आणि जी म्हणजे जिंकावं कसं. आयुष्यात किती मोठं संकट आलं तर त्या संकटात शिकावं काय, त्या संकटात वागावं कसं आणि त्या संकटावर मात करून जीवन जिंकावं कसं, जगण्याचा मंत्र शिकवणारी 3 अक्षरी संजीवनी म्हणतात शिवाजी. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळा, तो बापाचा बाप माग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप माग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला. होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, त्यांना कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला, तो बापाचा बाप माग शुभ जन्मला, तो बापाचा बाप माग शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला. हाती घेतली तलवार गेला दुष्टाचा संहार, हाती घेतली तलवार गेला दुष्टाचा संहार, त्या अफजलाचा कोथळा त्याला काढीला बाहेर, त्या अफजलाचा कोथळा त्याला काढीला बाहेर. आणि यावेळेस राजे प्रतापगडावर आहे आणि पाहता पाहता भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. प्रत्येक जण सांगत होता राजा तह करा, राजा तह करा, राजा खान साधा नाही. पण राजे बोलते झाले काय होईल ते बघून घेऊ, तर स्वराज्य व्हावं येतो श्रींची इच्छा. जगदंब 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 सगळ्या मावळ्यांना राजांनी जवळ घेतला आणि राजे बोलते झाले अगर आमचं बरं वाईट झालं तर तुम्ही संभाजी राजांना गादीवर बसवा. साहेबांच्या आज्ञात वागा, नेताजी पालकर सरनोबत राहतील. आणि पाहता पाहता भेटीचा दिवस ठरला तर अंगरक्षक निवडले संभाजी गावची कोंढाळकर, संभाजी करवर, यासाची कंक, कोंढाची कंक, सिद्धी इब्राहिम शिवा महला, सूरजी कटके, कांताजी गाय, भिसाजी मनोबा, कृष्णाजी गायकवाड. दिस डोक्यावर राजे प्रतापगडाच्या पायथ्यावरून निघाले आणि पाहता पाहता दिस ढळला राजे प्रतापगडाच्या पायथ्यावर आले. हे धावत आला, राजे विचारते झाले आणि हे सांगू लागला खान साहेब कृष्णाची भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा. राजे बोलते झाले सय्यद बंडा काय करतो तिथं, बीटीचं काय ठरलं होतं, फक्त वकिलांना आमने सामने सांग. राजे प्रताप पावले माघारी निघाले. हे धावत गेला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या कानाला लागला, कृष्णाजी खानाच्या कानाला लागला. हुजूर शिवाजी राजे प्रताप पावले माघारी निघाले आणि तसा अफजल होता झाला. ये जा रहा है बदकमबक, अल्लाह की मेहरबानी, आखिर ही गया उठ पहाड़ के नीचे, अब बताएंगे इसे सिवा सिवा सिवा, नाक में दम कर रखा है काफिर ने, पहले आने दो इसकी गर्दन मारते हैं. ये मेरे साधारण सरदार से डर रहा. बहुत खूप बहुत खूप. हे सय्यद आणि सय्यद बाजूला झाला आणि पाहता पाहता 5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिव छत्रपती शामेनेमध्ये प्रवेश करते झाले आणि त्याच वेळेस खान उठून उभा राहिला. खानाने बाहू फैलावलाय, खानाने बाहू फैलावलाय, खान फक्त हसत राहिला. आव शिवाजीराजे, आव शिवाजीराजे. आणि पाहता पाहता राजे 2 पावलं पुढं, खान 3 पावलं पुढं, राजे 2 पावलं पुढं, खान 3 पावलं पुढं. पाहता पाहता राजांचे भाऊ खानाच्या पाठीवर पडले, खानांचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. आणि त्याच वेळेस खानाने दगा साधला, बेटीनं कूच बदलली आणि राजांची गदंडाला लागल्यात दाबली. जोर वाढला, दाब जाणवला, रक्त सळसळलं, साकळलं, श्वास गुदमरला. आणि त्याच वेळेस खान बोलता झाला, कृष्ण जी क्या सिवा सिवा कहते हैं, यही है काफिर सिवा.
आणि कृष्णाजी बोलता झाला, हा राजे हे काही शिवाजी राजे. आणि पाहता पाहता खोलावला काय, अरे काय होणार, शिवाजी राजे खानाला मारणार की खान शिवाजी राजांना. आणि त्याच वेळेस खानानं राजांची गर्दन डाव्या बनले दाबली, जोर वाढला, दाब जाणवला, रक्त सरसाला साकळलं, श्वास गुदमरला, काय होतं राजांना कळत नव्हतं. आणि त्याच वेळेस खानानं अंधरक्यात बोललेली कट्यार काढली, राजांच्या मस्तकावर मारली, टारदी शंकर फाटला गेला. आणि पुन्हा घेतली कट्यार, राजांच्या मस्तकावर मारली, टार अंगर का फाटला गेला. राजाने धोकीची जाणीव झाली, राजाने काढली वागणका, दिशी कुपती खानाच्या पोटात घेतली कट्यार आणि कुपती खानाच्या पोटात आणि टारा 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 खान फोडलं. खानाचा कोदळा बाहेर पडला आणि खान बोलता झाला, कतलं की का फोडलं जरा, कतल करावीस का. आतडे कातडे पडले होते, कसे तरी शामेनाला पकडत पकडत पालखीत झोपला. संभाजी कवची कोण ढालकर मागून थांबला आणि त्याच वेळेस राजे निघाले. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सामन्याला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वार करणार. राजे सांगते झाले, कृष्णाजी आम्ही आमच्यासाठी स्वराज्य नाही करत आहोत. 18 पकड जातीसाठी, 12 बलुतेदारासाठी, सर्व धर्मियासाठी, साळी माली कोळी लवार शिंपी तांबुळी मार मांग मुसलमान वडार गुराव रामोशी सारखं भोंग धनगर, अरे सगळ्या जातीसाठी आमच्यासाठी नाहीये. आम्ही मुसलमानांच्या विरोधात तेव्हाही नव्हतो आणि आजही आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाहीये. त्याही काळात माझ्या राजांकडे सच्चे एकनिष्ठपणाने वागणारे मुसलमान होते आणि स्वराज्याचं अस्तित्व नामता आपल्या खांद्यावर पेलणारे मुसलमान या मातीत आहे. राजे सांगत राहिले पण कुठल्याही प्रकारे कृष्णाजी ऐकायला तयार नाही. अखेर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वार राजांच्या मस्तकावर झाला, तोच पडली, गोलगोल रक्त उघडायला लागलं. राजे संतापले, राजाने कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शाखा, संभाजी धावला, कामाची गर्दन मारली. राजे निघाले लपलपचा दांड पट्टा घेऊन सय्यद बंडा राजांवर वार करणार. राजे धावत त्याच वेळेस तिच्या पायीने एकदम धावत आला, त्या सय्यद बंडा हातवरच्या वार कलम केला आणि इतिहास फुटफुटला. होते 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 शिवाजी, अरे म्हणून वाचलाय शिवाजी. प्रतापगडावर भगवा डावला नाही फडकला, प्रतापगडचे विंध्य झाले. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, साधू संतांच्या गुरुवर्याच्या चरणी समर्पित करतो. छत्रपती शिवरायांचं चरित्र असं आहे, सगळ्या जाती धर्माला एकत्र करून खऱ्या अर्थानं माझ्या राजानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. 18 पकड जातीला सगळ्या धर्माला एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं. त्या राजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात काही चुकीचं गेले असतात मी माझं परत घेऊन जातो. चांगलं असेल ते निश्चित घेऊन जा. अर्धा तास मी उशीर आलो, अर्धा तास तुमचा घेतला, नाही तर वेळेचं बंधन मला फार असतं. नियम तो नियमच असतो.